गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री शुकदेव भगवान की जय। सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णांची परम पवित्र कथा, ज्या कथेला श्रीमद भागवत कथा असं म्हणतात. जी कथा भगवंतांनी ब्रह्मदेवांनी नारदजी महाराजांनी वेदव्यासजी महाराजांना तुम्हाला यावंच लागेल. जितक्या शांत वातावरणामध्ये आणि जितक्या नाही येतंय ना, येतो जितक्या शांत वातावरणामध्ये आणि जितक्या शांत चित्तानी सुखदेवजी महाराजांनी राजा परीक्षितींना कथा सांगितली असेल, कुठलंही वाद्य नाही, कुठलंही यंत्र नाही, आणि सुखदेवजी महाराज राजा परीक्षितींना कथा सांगत आहेत. पण फक्त कथेमध्ये आणि शुकदेवजी महाराजांच्या शब्दामध्ये राजा परीक्षितींचं चित्त एकाग्र झालेलं आहे. आजकाल तुम्हाला मला सगळ्याच माणसांना, आता मी व्यासपीठावरती बसल्यापासून ही सगळी संगीत साथ सोबत आहे, ही सगळी साऊंड सिस्टीम सोबत आहे, म्हणून मलाही त्याची एक सवय झाली एक प्रकारे. आता एक वादक नाही आहे आपले, तर सगळी शांतता इथं लगेच जाणवती. श्लोक म्हणताना, गायन करताना. याला एक कारण आहे, आपल्याला एक प्रकारे सवय झाली ह्या साऱ्या उपकरणांची, ध्वनीची, यंत्राची, ही सगळी सवय झालेली आपल्याला. म्हणजे आणि कशासाठी हे सगळं ठेवायचं, तर पण नाहीच कथेत आपलं मन रमलं तर वाद्यात रमल, नाहीच शब्दांमध्ये मन रमलं, आपलं अक्षरांमध्ये मन रमलं तर त्या संगीताच्या आवाजामध्ये आपलं मन रमल, आणि ते मन रमावं आपलं, त्याच्यासाठीच ही सगळी व्यवस्था असते. पण मुळातली कथा कशी आहे, तर ती कथा अशीच आहे. मुळातली कथा कशी आहे, तर ते हेच कथेचं स्वरूप आहे. महाराज, इतकी शांतता असल्यानंतर मी कथा गाऊ शकतो का, आणि इतकी शांतता असल्यानंतर मी कथा ऐकू शकतो का, ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवून घ्यायचं आहे. लाईट आली तर बघू, तिचा थोडा सहारा घेऊ, नाही असं नाही, कारण सुविधा असताना त्याचा उपयोग करून घ्यावा असं म्हटलं जातं. परंतु एका अर्थाने ही एक अनुभूती आपल्याला, भगवंताच्या कथेचा रस. पण आता ती सगळी जिम्मेदारी आली माझ्यावरती. पण मी पण माझ्याकडे घेत नाही ती जिम्मेदारी. कृष्णाकडे ती जिम्मेदारी, व्यासपीठाकडे, ग्रंथराजाकडे, गुरु महाराजांकडे ती जिम्मेदारी मी देतो. कालपासून अत्यंत परमानंदामध्ये आपणही आपल्या या ज्ञानयज्ञ सत्राला आरंभ केलेला आहे. श्रीमद भागवताची श्रेष्ठ अशा प्रकारची परंपरा. काल आपण आपला दोन्ही सत्रातला पूर्ण वेळ हा प्रस्तावना आणि भूमिका पाहण्यामध्येच गेला.
महात्म्याचा एकच श्लोक आपण फक्त काल गायन केला, बाकी पुढचा श्लोक गायन करायला आपल्याला वेळ संपून गेला होता. तेवढंच आपलं सगळं चिंतन चालू राहिलं. आणि आजपर्यंत जो महात्म्याचा भाग आपण पाहत आलो, त्या महात्म्याच्या भागावरती आपण काल प्रकाश टाकला नाही, ज्यामध्ये प्रामुख्याने गोकर्ण उपाख्यान सूतजी महाराजांनी शौनकांना सांगितलेलं आहे. आत्मदेवांचे पुत्र धुंदुकारी आणि गोकर्णजी महाराज. धुंदुकारीच्या पापयोनीचं वर्णन आणि गोकर्णजी महाराजांनी त्याला प्राप्त झालेल्या प्रेतयोनीमधून त्याची मुक्तता करण्यासाठी श्रीमद भागवत कथेची केलेली सेवा, असा श्रीमद भागवत कथेच्या महात्म्याचा भाग आपण ऐकलेला आहे. याही अगोदर अनेक वेळेला अनेक भाविकांनी ऐकलेला आहे. परंतु महात्म्याचा दुसरा भाग काल आपण जाता जाता संक्षिप्त रूपाने का होईना पाहण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये सर्व यदुकुळाचा विनाश जरी झाला तरी सुद्धा यादवांमधलेच असलेले वज्रनाभ राजा परीक्षिती आणि भगवंताच्या पट्टराण्या अशी सगळी मंडळी भगवंताच्या आज्ञेने वृंदावन गोकुळाचा आश्रय घेण्यासाठी वृंदावनामध्ये गोकुळामध्ये आले. शांडिल्य ऋषींची भेट झाली. शांडिल्य ऋषींच्या प्रेरणेने भगवत कीर्तन त्या ठिकाणी सगळ्या राण्यांचा आरंभ झालं. याच प्रसंगामध्ये राण्यांचा आणि यमुना मातेचा फार सुंदर अशा प्रकारचा संवाद वर्णन केलेला आहे. राण्यांना भगवंतानी गोकुळात वृंदावनात का पाठवलं? ज्यावेळेला साऱ्या भगवंताच्या राण्यांना ही गोष्ट कळाली की आपले प्राणप्रिय पती परमात्मा श्रीकृष्ण हे आता गोलोक धामाला, वैकुंठ धामाला निघून चाललेले आहेत, त्यावेळेला माझ्या या राण्यांना, ह्या जरी यांच्या पुण्यप्रभावाने माझ्या धर्मपत्नी होण्याचं सौभाग्य यांना मिळालं तरी सुद्धा जी परमोच्च प्रेमालक्षणा भक्ती जी माझ्या गोपिकांनी अंगीकारली आणि ज्या प्रेमालक्षणा भक्तीच्या बळावरती गोपिकांनी मज परब्रह्म परमात्म्याला आपलंसं केलं, त्यांच्या शब्दामध्ये, त्यांच्या शब्दानुसार, त्यांच्या शब्दाच्या अधीन मला वागवलं. राण्या माझ्या अधीन राहिल्या नाही असं नाही. भगवंताच्या धर्मपत्न्या अतिशय प्रेम भक्ती भावानेच भगवंताची सेवा करत आहेत, भगवंताच्या आज्ञेचं पदोपदी पालन करत आहेत. पण हे आमचे पतिराज आहेत, आम्ही यांची धर्मपत्नी आहोत आणि पतिराजांचं ऐकलं पाहिजे. कधी कधी बऱ्याच वेळेला असं होतं, एखाद्या विषयी मनात आदर नसला तरी आदर दाखवावा लागतो. एखाद्या विषयी मनात प्रेम नसलं तरी दोन शब्द गोड बोलावे लागतात. याला कारण आपल्याला व्यवहार सांभाळायचा असतो. बऱ्याच वेळेला असंही पाहायला भेटतं, काय करावं, राहावं वाटत नाही पण राहावं लागतं, ऐकावं वाटत नाही पण ऐकावं लागतं. का ऐकते हो, का ऐकते ग, काही नाही म्हटले, पती आहे ना, ऐकावंच लागेल. हे जे कुठंतरी मनामध्ये बांधून दिलेली गाठ आहे महाराज, त्याच्यामुळं संबंध टिकून राहतात. एका अर्थाने विचार केला तर भगवंताच्या राण्यांचा अधिकार पुष्कळ मोठा आहे. भगवंताच्या राण्या भगवंताच्या आज्ञेमध्ये जीवन जगत आहेत, राहत आहेत. परंतु तरी सुद्धा जी प्रेमालक्षणा भक्ती, जी परमोच्च भक्तीची आणि प्रेमाची अवस्था आहे, आणि ही अवस्था गोपिकांना प्राप्त झालेली आहे. भगवंताचं असं म्हणणं आहे, या गोपिकांचं जसं माझ्यावरती प्रेम आहे तसं या जगात कुणीच माझ्यावर प्रेम करू शकलं नाही. म्हणून भगवंताची भक्ती करणाऱ्यांसाठी भक्तीच्या आचार्या म्हणजे कोणी असतील तर त्या गोपिका आहेत. अशा गोपिका
ज्या स्त्री देहामध्ये आहेत, स्त्री जन्मामध्ये आहेत, परंतु तरी सुद्धा, आणि दुसरी गोष्ट सामान्य खेड्या गावातल्या आहेत, तिसरी गोष्ट शिकलेल्या सवरलेल्या नाही, गोवळणी आहेत. आपलं घरकाम करायचं, गायींचा सांभाळ करायचा, परिवाराचं संगोपन करायचं, अशा पद्धतीनं सर्वसामान्य जीवन ह्या गोपिकांचं आहे, गवळणींचं आहे. पण सर्वसामान्य पद्धतीनं जीवन जगत असताना, सर्वसामान्य स्त्री देहामध्ये असताना सुद्धा या परमोच्च भक्तीच्या शिखरापर्यंत गोपिका गेलेल्या आहेत. हे गोपिकांच्या जीवनाचं कौतुक आहे. म्हणून मोठमोठाले महात्मे, मोठमोठाले ऋषी, तपस्वी, मुनी, शुकदेवांसारखे महात्मे सुद्धा गोपिकांना वंदन करतात, गोपिकांना नमस्कार करतात. याला कारण गोपिकांची उच्च प्रेमालक्षणा भक्तीची अवस्था आहे. गोपिकांना आधार भगवंताच्या परंपराशक्तीचा आहे, भगवती श्री राधा राणीचा आहे. आणि अशा ह्या साऱ्या गोपिकांचा आश्रय आता माझ्या राण्यांनी घ्यावा अशी भगवंताची इच्छा होती. की आता तुम्ही राहिलंय ना तुमचं आयुष्य, तुमच्या अगोदर मी चाललोय ना, तुमचं आयुष्य बाकी राहिलंय, आता तुम्ही काय करायचं? द्वारकेत राहिला, आता द्वारका काही शिल्लक राहणार नाही. मग राहिलेलं आयुष्य काय करायचं? वृंदावनामध्ये जा. वृंदावनामध्ये जाऊन माझ्या गोपिकांची मनोभावे शरणागती करायची आहे आणि गोपिकांच्या संगतीमध्ये राहून माझं स्मरण करायचं आहे. गोपिकांच्या संगामध्ये राहून माझं भजन करायचं आहे, माझं चिंतन करायचं आहे. त्या गोपिकांना पाहता पाहता, त्यांच्या संगतीमध्ये भजन करता करता तुमच्याकडून सहजच उत्तम भजन होईल आणि तुमच्याही हृदयामध्ये सहज प्रेमालक्षणा भक्तीचा उदय होईल. काल आपण चालता चालता पाहिलं, कोणाला स्मरण असेल पण एक आठवण म्हणून, आपलं भजन बिघडू नये असं आपल्याला वाटत असेल तर आपण भगवत भक्तांचाच संग आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. इतर अन्य विचारांचे जे माणसं असतात, जे व्यक्ती असतात, अशांचा संग आपण शक्यतोवर टाळला पाहिजे. संग टाळत असताना संग सगळ्या दृष्टीनं टाळला पाहिजे आणि संग करत असताना सगळ्या दृष्टीनं संग केला पाहिजे. संग टाळत असताना तो शारीरिक स्तरावरती संग टाळावा, वाचिक स्तरावरती संग टाळावा, मानसिक स्तरावरती संग टाळावा. अहो, अभक्ताच्या शरीराला स्पर्शही करू नये असं म्हणतात. अभाविकाच्या शरीराला स्पर्शही करता कामा नये वैष्णव भक्तांनी. कारण त्या वैष्णवानी जर का अशा अभक्ताच्या देहाला, शरीराला स्पर्श केला तरी सुद्धा त्याची भजन प्रवृत्ती बिघडून जाते. इतका त्या संगाचा, इतका त्या स्पर्श दोषाचा परिणाम सांगितलेला आहे. मग ज्याला असं वाटतं आपलं भजन बिघडू नये, त्यांनी संग टाळत असताना सर्व दृष्टीनं संग टाळला गेला पाहिजे आणि संग करत असताना सर्व दृष्टीनं संग केला पाहिजे. त्यातल्या त्यात गोपिकांच्या सहवासामध्ये राहून जर का तुम्ही माझं भजन केलं तर तुमचं भजन उत्तम होईल, तुमच्याही हृदयामध्ये प्रेमालक्षणा भक्तीचा सहज उदय होईल. गोपिका वज्रनाभासहित महाराज परीक्षितींसहित त्या ठिकाणावरती आलेल्या आहेत. कारण हस्तिनापुरामध्ये केवळ आता राजे परीक्षितीच होते. कथाभाग येईल आपल्याला पुढे श्रवणात की पांडव स्वर्गाला निघून जाण्याचा विचार करणार आहेत. कारण त्यांनाही वार्ता कळाली की भगवंत निजधामाला निघून गेलेले आहेत. असा हा सगळा प्रसंग पुढे सविस्तर आपल्या कानावर ऐकायला येईल. मग त्यावेळेला राजे परीक्षिती, एक आपलं नातं आहे, आपले संबंध आहेत, आप्त संबंध आहेत, या संबंधाला अनुसरून द्वारकेमध्ये आलेले होते. वज्रनाभांसहित ही यात्रा करत वृंदावनापर्यंत आलेले आहेत. महर्षी शांडिल्यांची भेट झाली. भगवत कीर्तन करायला सांगितलं.
याच्या आधीच एक घटना घडलेली आहे की जाता जाता भगवंतांनी उद्धवजी महाराजांना हे सगळं भक्तीचं रहस्य भागवताच्या माध्यमातून वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि उद्धवजी महाराज हे फार मोठे अधिकारी भक्त होते. देवगुरु बृहस्पतींचे साक्षात शिष्य आहेत उद्धवजी महाराज आणि भगवंताचे अनन्य निष्ठावान प्रेमी भक्त आहेत. उद्धवजी महाराजांना बद्रिकाश्रमामध्ये जाण्याची प्रेरणा भगवंतांनी केली. पुढं प्रसंगामध्ये उद्धवजी महाराज असं सांगतात की मी एकाच वेळेला बद्रिकाश्रमातही राहतो आणि त्याच वेळेला मी वृंदावनातही राहतो, कारण वृंदावन ही जी भूमी आहे ही मला सोडावी वाटत नाही. कारण या वृंदावन भूमीमध्ये मला गोपगोपिकांचा असा संग प्राप्त होतो ज्या संघामध्ये मी नित्य भगवंताच्या लीलेमध्ये सहभाग घेण्याचा अनुभव मला प्राप्त होतो. आजही वृंदावनातल्या संत महानुभावांची ही धारणा आहे महाराज, ही श्रद्धा आहे. ती श्रद्धा नाही नव्हे ती वास्तविकता आहे की आजही भगवंत वृंदावनामध्ये आहेत. आजही भगवंत वृंदावनामध्ये त्याच लीला करत आहेत ज्या लीला द्वापार युगामध्ये करत होते. आणि नित्य प्रतिनिधीवनामध्ये भगवंत रासलीला करत आहेत. रासलीला एकदाच झाली भगवंताची असं नाही. भगवंत आजही गोपिकांच्या सहवासामध्ये त्याच नित्य लीला विहारामध्ये रममाण झालेले आहेत. मग उद्धवजी महाराजांचं हे सांगणं आहे की मी वृंदावनामध्ये आहे. वृंदावनामध्ये राहून काय करत आहेत? भगवंतानी जो भागवत धर्माचा उपदेश केला त्या भागवत धर्माचं अखंड चिंतन करत आहेत, स्मरण करत आहेत, अनुसरण करत आहेत. शांडिल्य ऋषींकडून प्रेरणा प्राप्त झाली, भगवत कीर्तन केलं आणि कीर्तन ज्या वेळेला चाललेलं आहे महाराज, वृक्षलता वेली आजूबाजूला आहेत. ह्या कीर्तनामध्ये ह्या नामसंकीर्तन ज्या वेळेला रंगामध्ये आलं, या नामसंकीर्तनामध्ये एकाएक या वृक्षलता वेलींना बाजूला करून उद्धवजी महाराजांचं प्रागट्य त्या ठिकाणी झालं आणि उद्धवजी महाराज भगवंताच्या त्या नामसंकीर्तनामध्ये थै 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 नृत्य करायला लागले. उद्धवजी महाराजांना आलेलं पाहिलं, सगळ्या भक्तांनी नमस्कार केलेला आहे, वंदन केलं. आणि या प्रसंगात उद्धवजी महाराजांनी श्रीमद भागवत कथेचं ज्ञान या साऱ्या मंडळींना द्यायला सुरुवात केली. आणि जे काल आपण सगळे वाक्य ऐकले, जे काल आपण सगळं चिंतन ऐकलं, ज्याला कृष्ण पाहिजे आहे त्याला कृष्णाला शोधायला जाण्याची, इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. आणि उद्धवजी महाराजांचं हे स्पष्ट वाक्य आहे की श्रीमद भागवत कथेच्या रसपानातून साक्षात श्रीकृष्ण तत्वच हृदयामध्ये साकार झाल्याशिवाय राहत नसतं. हा श्रीमद भागवताचा महिमा आहे आणि हा श्रीमद भागवत रूपी सत्संगाचा महिमा आहे. तिथूनही आपण थोडंसं चिंतन केलं की सत्संग अनेक प्रकारचे असतात. कोणत्या ग्रंथाचा आश्रय घेऊन आपण सत्संग करतो तसा प्रभाव आपल्या चित्तावर त्या सत्संगाचा पडतो. ग्रंथाचे 3 प्रकार सांगितले. एक सात्विक ग्रंथ आहे, एक राजसी ग्रंथ आहे, एक तामसी ग्रंथ आहे. कथेची सुद्धा 3 प्रकार सांगितले. एक सात्विकी कथा आहे, एक राजसी कथा आहे आणि तामसी कथेचा प्रकार आहे महाराज. 7च दिवसाची करायची आणि 7 दिवसात पटकन उरकून मोकळं व्हायचं. अनुष्ठान किती दिवस करणार? हे राजसी स्वरूप आहे. सात्विक कथेच्या स्वरूपाचा विचार केला तर 1 महिना 6 महिन्यापर्यंत, वर्षभरापर्यंत. आज श्रीमद भागवत कथा सुरू केली, रोज वर्षभर नित्य प्रति इतक्याच वेळ भागवताचं चिंतन करायचं. वर्षभर कथा खंडित होऊ द्यायची नाही. नाही वर्षभर शक्य झालं 6 महिने, नाही 6 महिने शक्य झालं 1 महिना किमान, नाही 1 महिना शक्य झालं किमान 15 दिवस, नाही 15 दिवस शक्य झालं तर 7 दिवस. कोणी म्हणेल नाही 7 दिवस शक्य झालं तर मग करूच नाही. 7 दिवस जर का आपल्याला शक्य होत नसेल मग करायचं तरी कशाला?
बऱ्याच वेळेला यजमान मंडळी आम्हाला प्रश्न विचारतात, महाराज कथेचा वेळ काय ठेवायचा? बरं तरी मी बसलो म्हणून कथेचा वेळ इतका आहे. अजून जर 10 वर्ष अगोदर किंवा आता जरी माझ्या ऐवजी बाबा इथं बसले असते कथेला, तर तुम्हाला 11 सुद्धा वाजवू दिले नसते, 9चीच वेळ दिली असती. मग कुठं हा हू करता करता 10ला आले असते. पण असं तुमच्याबद्दल म्हणत नाही बरं का मी. तुम्ही आले असते 9 वाजता आणि मग ती कथा चालू राहिली असती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. जर सावधानता आली तर 6 वाजता बंद झाली असती, नसता 7ही वाजले असते, 7:30ही वाजले असते, तो भाग वेगळा. अहो पण मग एवढ्या वेळ बसताना आम्हाला जर कंटाळा आला, ज्याला आला त्यांनी जायचं उठून. ज्याला कंटाळा आला त्यांनी उठून जायचं. पण ज्यांनी कथा ऐकल्यात ना महाराज, असे काही जुने भाविक ज्या वेळेला आम्हाला भेटतात त्यावेळेला ते सांगतात की असा जरी विचार केला की बसायचं तोवर बसू, कंटाळा आल्यानंतर निघून जाऊ, पण कंटाळा आलाच नाही आम्हाला. तर सकाळी 9 ते संध्याकाळी 6 कथा ऐकूनही असं वाटायचं की आपल्याला काहीच थकवा नाही किंवा आपण काहीच कथा ऐकली नाही. मग आता विचार करा तो कथेचा रंग कसा असेल. आणि आजही जे व्यासपीठ चालू आहे आणि भविष्यामध्येही हे व्यासपीठ चालेल महाराज, तर ते ह्या साऱ्या सेवा शक्तीच्या आणि निष्ठेच्या बळावरच हे व्यासपीठ चालतं. या व्यासपीठाची दुसरी ताकदच नाही. हे व्यासपीठ बुद्धीच्या बळावर चालत नाही, धनाच्या बळावर चालत नाही, अभ्यासाच्या बळावर हे व्यासपीठ चालत नाही, शास्त्राच्या युक्तिप्रयुक्तीच्या बळावरती हे व्यासपीठ चालत नाही. अहो एखादा शास्त्र पडताळणी केलेला जरी इथं आला तरी त्याला परीक्षा म्हणूनच व्यासपीठावर बसावं लागतं. सूत्र असं आहे, विद्यावतां भागवते परीक्षा. माझ्यासारखा शास्त्राध्ययन न केलेला आणि दुसरा एखादा शास्त्राध्ययन केलेला प्रकांड विद्वान पंडित जरी व्यासपीठावर बसला तरी शास्त्राध्ययन न केलेल्याची बुद्धी आणि शास्त्राध्ययन केलेल्याची बुद्धी ही भागवताच्या व्यासपीठासमोर एकसारखीच आहे. फक्त फरक कुठं पडतो? व्याख्यानामध्ये फरक पडतो, दृष्टांतात फरक पडतो, शास्त्र सिद्धांताला सिद्ध करण्याच्या पद्धतीमध्ये त्याला दिल्या जाणाऱ्या उपपत्तीत फरक पडतो. एखाद्यानी सखोल शास्त्रचिंतन केलं तर त्याला शास्त्राचे सिद्धांत तत्वतः मांडता येतात. असं आपण अध्ययनाच्या दृष्टीनं म्हणू बरं का. पण भागवताच्या व्यासपीठाचा असा अनुभव आहे, एखादा न शिकलेला, अध्ययन न केलेला, शास्त्र न पाहिलेला, वेदाभ्यास न केलेला जरी भागवताच्या व्यासपीठावर बसला तरी त्यावरती व्यासपीठाची कृपा, भागवताची कृपा, सद्गुरूंची कृपा होतेच महाराज. म्हणून या दृष्टीनं कधी कधी असं वाटतं, एका दृष्टीनं असं वाटतं भरपूर अभ्यास झाला पाहिजे, खूप शास्त्राध्ययन झालं पाहिजे, मग आपल्याला व्याख्यान चांगलं करता येईल. आणि कधी कधी असं वाटतं शास्त्राध्ययन पुष्कळ करून व्याख्यान करता येईलच असं नाही, जर कृपेचे पात्र आपण झालो नाही तर. भरपूर अभ्यास केल्याचा आणि ग्रंथ वाचल्याचा उपयोग काय आहे जर कृपेला आपल्यामध्ये साठवण्याची आपल्या ताकदच नाही उत्पन्न झाली तर कसं होईल. मग आता पुन्हा प्रश्न पडतो, ही कृपा आपण मागितल्याने आपल्याकडे येते का आपल्या धमक आहे म्हणून आपल्याकडे येते? नाही महाराज, कृपा ही फक्त कृपेनंच येते, दुसरी कशाने येत नाही. म्हणून हे व्यासपीठ, म्हणून भागवताचे 2 श्लोक असा ज्या वेळेला मनात विचार येतो त्यावेळेला भागवताचे 2च श्लोक इतके गोड आठवतात, ते इतके सुंदर श्लोक आहेत. आणि ते श्लोक नारदजी महाराजांनी व्यासांना सांगितलेले आहेत. न यद्वचश्चित्रपदम हरेर्यशो जगत पवित्रम प्रगृणीत करहिचित तद्वायशम तीर्थमुशंती मानसा
न यत्र हंसा निरमंती शिक्षयाः. या श्लोकाचा भाव असा आहे की नारदजी महाराज वेदव्यासजी महाराजांना सांगतात, एखादा व्यक्ती पुष्कळ हुशार, बुद्धिमान, विद्वान, अध्यापन केलेला आहे, शास्त्र सिद्धांताची जाण आहे, शास्त्र सिद्धांत वर्णन करण्याची शैली आहे, नानाविध उपपत्तींनी तो शास्त्र सिद्धांत वर्णन करून सांगू शकतो, पण त्याच्या वाणीमध्ये किंवा त्याच्या त्या व्याख्यानामध्ये भगवंताला अपेक्षित आणि साधू संतांना अपेक्षित अशा प्रकारे भक्ती तत्वाचं सुंदर रसाळ वर्णन नसेल तर न यत्र हंसा निरमंती शिक्षया. महात्म्यांचं मन तिथं रमत नाही, त्या व्याख्यानात महात्म्य रमत नाही. पुढचा श्लोक आठवून ठेवा. नाही तर महात्म्यांचं चित्त तिथं रमत नाही. महात्म्यांचं चित्त कुठं रमतं? जी भगवत भक्तीनं, भगवत रसाने युक्त जी वाणी आहे ना, भगवत रसाने परिपूर्ण भरलेली जी वाणी, मग त्याचे पद पाहावे, त्याची अक्षरांची जोडवाजुळव जर का आपण पाहिली, मग ते अक्षर मोडके तोडके असले तरी सुद्धा त्या अक्षरांना महात्मे निवडतात, त्या अक्षरांमध्ये महात्मे रमतात, ते अक्षर देवाला इथं बोलवायला भाग पाडतात महाराज. एवढं सामर्थ्य त्या अक्षरांमध्ये असतं. म्हणून आता आठवल्यावर म्हणू श्लोक आपण. म्हणून विद्यावतां भागवते परीक्षा हे व्यासपीठ केवळ आजपर्यंत निष्ठेच्या सामर्थ्यावरतीच इथपर्यंत आलेलं आहे. आणि एक स्पष्ट संकेत गुरु महाराजांचा असा आहे की हे व्यासपीठ जर पुढं जावं असं वाटत असेल आणि जाणार असेल तर ते केवळ हरिगुरु ग्रंथाच्या निष्ठेवरच पुढं जाईल, दुसरं कशाच्या बळावरती ते पुढं जाणार नाही. आणि शेवटी व्यासपीठ पुढं जाणं म्हणजे काय असतं? हजारो लोकांनी आपली कथा ऐकावी म्हणजे व्यासपीठ पुढं जाणं असतं? नाही महाराज. व्यासपीठाच्या माध्यमातून पदप्रसिद्धी, मान सन्मान आपल्याला मिळावा, हार घालावेत, पायघड्या टाकाव्यात माणसांनी, असं पुढं जाणं असतं? अजिबात नाही. व्यासपीठाचं पुढं जाणं केवळ एक पहिला भाग. त्या दृष्टीनं व्यासपीठाच्या माध्यमातून कथेचं गायन होत राहिलं पाहिजे वाणीकडून. या वाणीला कथा गायन करण्यासाठी, देवाचं चरित्र गायन करण्यासाठी खंड पडला नाही पाहिजे. हे एक व्यासपीठाचं पुढं जाणं. दुसऱ्या अर्थाने परमवैष्णवांच्याच संगतीमध्ये परमवैष्णवांच्या हृदयाला आल्हाद भेटेल, बस हे व्यासपीठाचं पुढं जाणं. अशा त्याचे काही विविध भाग, विविध पद्धती, विविध भाव आपल्याला पाहता येतात. उद्धवजी महाराज गोपिकांना, उद्धवजी महाराज राण्यांना, उद्धवजी महाराज ह्या साऱ्या मंडळींना श्रीमद भागवताची ही श्रेष्ठतम अशा प्रकारची परंपरा वर्णन करून सांगत आहेत, ज्यामध्ये हे भागवत भगवंताकडून ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाकडून नारद, नारदांकडून वेदव्यासजी महाराज, वेदव्यासजी महाराजांनी या श्रीमद भागवत कथेचा विस्तार केलेला आहे. अशा पद्धतीनं हा श्रीमद भागवताचा क्रम सांगितला. मुख्य भाव असा पाहत होतो की त्यावेळेला उद्धवजी महाराज सांगतात की श्रीकृष्ण तत्व जर का आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला ह्या श्रीमद भागवत रूपी सत्संग साधनाचाच आश्रय घ्यावा लागणार आहे. म्हणून पाहत होतो आपण, थोडंसं इथून बाजूला गेलो मी, 15 दिवसांची कथा, 7 दिवसांची कथा, 7 दिवसामध्ये सुद्धा दिवसभर कथा. आता दिवसभर कथा होत नाही. म्हणून असं सात्विक, राजसी, तामसी स्वरूप कथेचं असतं महाराज. ग्रंथाचंही राजसी, सात्विक, तामसी स्वरूप आहे. जो जशा प्रकारे ज्या ग्रंथाचा आश्रय घेऊन सत्संग करेल तशा प्रकारचा लाभ त्याला प्राप्त होत असतो. उत्तम अशा प्रकारचा सत्संग लाभ आपल्याला प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर साधनेसाठी निवडला जाणारा ग्रंथही तसाच पाहिजे. म्हणून कोणत्या देवाची आवड आपल्या मनात आहे, कोणत्या मंत्राची आवड आपल्या मनात आहे, कोणत्या ग्रंथाची आवड आपल्या मनात आहे, कोणत्या साधनाची आवड आपल्या मनात आहे, याच्यावरून साधकाची
चित्तवृत्ती सात्विक आहे, राजसी आहे का तामसी आहे हे कळतं. आणि जसा त्याचा स्वभाव, जशी त्याची प्रवृत्ती असेल ना, तो तसा देव निवडतो. सात्विक भक्त सात्विकच देव निवडतात, सात्विकच ग्रंथ निवडतात, सात्विकच तीर्थ निवडतात, सात्विकच साधन निवडतात. राजसी माणसं राजसी देव निवडतात, राजसी साधन निवडतात, आणि तामसी माणसं तामसी साधन निवडतात. भागवतात पुढेही हा प्रसंग, हा विषय आलेला आहे. स्वभाव धर्मानुसार कोण कोणत्या देवाची उपासना करतो त्याचं वर्णन केलंय पुढं. जे तामसी आहेत ना, ते कोणाची उपासना करतात? ते भूत प्रेतादिकांची उपासना करतात. यक्ष राक्षसांना प्रसन्न करायच्या भानगडीत ते पडतात. जे राजसी असतात ना, ते देवादिकांना प्रसन्न करतात. यज्ञ याग कर्म करून स्वर्गातल्या इंद्रादिक देवतांना प्रसन्न करण्याच्या भानगडीत ते पडतात. आणि जे सात्विक असतात ते कोणाची उपासना करतात? ते उपासना करण्यासाठी सात्विकांचं केंद्रस्थान एकच आहे महाराज. जगन्नियंता, सर्वाधार, सर्वसाक्षी, साक्षात प्रभू श्रीमन नारायण, भगवान नारायण हेच सात्विकांचं परम दैवत आहे. बस नारायणांसारख्या चतुर्भुज मूर्तीला सोडून आपल्यासारख्या वैष्णवाचं, सात्विकाचं दुसरं दैवत नाही. झालीच इच्छा आपल्याला दुसरी कोणाची भक्ती करायची, उपासना करायची, तर दुसरं रूप सांगितलं. कैलासाधिपती भगवान श्री सांब सदाशिव हे वैष्णवांचं दुसरं दैवत आहे. बस या दोघांना सोडून वैष्णवांना दुसरी कोणत्या देवाची आवश्यकता नाही. दुसऱ्या कोणाचं भजन करायची आवश्यकता नाही महाराज. खरा वैष्णव तोच आहे जो अनन्य भावाने भगवान नारायणांचा शरणागत आहे. आणि यथावकाश नारायण आणि भगवान शंकरांना एकरूप मानून भगवान शंकरांचीही उपासना करणारा आहे. आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्या गुरुपरंपरेमध्ये दोन्हीही दैवतांचा संगम झालेला आहे. आपल्या गुरुपरंपरेमध्ये नारायणही आहेत आणि आपल्या गुरुपरंपरेमध्ये भगवान श्री सांब सदाशिव सुद्धा आहेत. म्हणून सात्विकांना सात्विक ग्रंथ, याच अर्थाने काल एक प्रमाण पाहिलं. गीता, भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. असं कोण करतं? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हे विशेषण आहे बरं का. राजसी हे करत नाही, तामसी हे करताना दिसत नाही. नसता या जगात करणं सगळ्यांचं चाललंय, पण कोण काय करतंय, कोण काय करतंय, कोण काय करतंय. आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहोत महाराज. दुसरा ग्रंथ नाही का? बरेच माणसं अलीकडे असंही म्हणायला लागली, आम्ही भागवत खूप वेळेला ऐकलं हो, आता तुम्ही ना दुसरा ग्रंथ सांगा आम्हाला. मग कोणी म्हणेल त्यात चूक काय आहे? शौनकांनी पण 18 पुराण ऐकले ना. पद्मपुराण ऐकून झाल्यावर शौनक सुतांना म्हणायचे, महाराज दुसरी कथा सांगा. मग स्कंद पुराण सांगून झालं की ते म्हणायचे दुसरी कथा सांगा. मग कुर्म पुराण, वराह पुराण, मत्स्य पुराण, नारद पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, सुरू झाले पुराण. असे सगळे हे पुराण सुतांनी शौनकांना सांगितले. मग शौनकांना तरी का वाटत होतं ही कथा झाली की दुसरी सांगा, आता ती नका सांगू जी मागची सांगितली. पण शौनकांची भावना तुम्ही आम्हाला आता ती नको, दुसरी सांगा, अशी भावना नव्हती. शौनक फक्त म्हणायचे, महाराज कथा सांगा, कथा सांगा, कथा सांगा. मग एकच वक्ता एकाच श्रोत्यासमोर उदाहरणार्थ सतत कथा सांगत असेल तर तो वक्ता विचार करतो, मी मागच्या वेळेला हे सांगितलं ना, आता ते नाही सांगायचं, आता मी दुसरं सांगेन. अहो पण हे होतं कधी माहिती आहे का? ज्या वेळेला एकाच वक्त्याचं आपण सतत ऐकू ना त्यावेळेला होतं. पण इथं एकाचं ऐकणारे राहिले कुठं? इथं एकाचं ऐकणारे राहिले नाही. इथं माणसं रोज वक्ते बदलतात, इथं रोज श्रोते बदलतात. वक्ता बदलला
तिथं सूत वक्ते आहेत, शौनक श्रोते आहेत. बरं, शौनक एकटे श्रोते नाहीत बरं का, इथं किती जण बसले असू आपण, बरं जाऊ द्या, कुठं मोजत बसायचं. 88,000 ऋषी बसलेले आहेत. आता मला सांगा, माईक नाही, मी मुद्दामून पुढं आलो बरं का, फार टेकून बसलो. माईक नाही, ह्या आपल्या गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत आवाज जाऊ शकणार नाही, जाऊ शकत नाही. इथंही आवाज येतो, याला कारण हे सगळं हनुमान नगराचं रूप आहे ना महाराज. म्हणून हा आवाज रिफ्लेक्ट होऊन पुन्हा आपल्या इथं येतोय, म्हणून चालू आहे बोलणं. नसता शक्य झालं नसतं मोकळ्या मंडपात बोलून. बरं, असं बोलणं किती वेळ चालेल? 7 दिवस असं बोलायचं म्हणजे मला वाटत नाही 7व्या दिवशी माझा आवाज निघल. गल्लीच्या कोपऱ्यावर जाऊ द्या, ताईला ऐकायला येणार नाही. 88,000व्या ऋषीला कुठं बसले असतील ते? 88,000वे ऋषी कुठं बसले असतील? सुतांचा आवाज जात असेल त्यांना. थोड्या वेळासाठी लाईट आली, बरं, थोड्या वेळासाठी असं समजा, सुतांचा आवाज 88,000व्या ऋषीपर्यंत जात नाही, पण तरी सुद्धा कथेचा मंडप सोडायची त्यांची इच्छा नाही. ही काय आहे? ही प्रीती आहे महाराज, हे प्रेम आहे, ही श्रद्धा आहे. माणसं चालू कथेतून उठून जातात. आता मला असंच बरं वाटतं, म्हणजे मोकळं बोलता येतं हो. आणि स्वर नसल्यामुळे मग माईकमध्ये बोलायचं, स्वर नाही तर आवाजाचा चढ उतार करायला त्रास होतो, कारण स्वराची सवय लागली ती. आणि असं बोलायचं बिना माईकचं, त्यात स्वरही नाही, मग बरोबर चालतं बोलणं. पण ठीक, पाणी पितो मी. सद्गुरुनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. राम. प्रीति शौनक चित्ते ते यतो वच्मि विचार्य च सर्व सिद्धांत निष्पन्नं संसार भयनाशनम्. शौनकजी महाराज कथा ऐकायला बसलेले आहेत. याला कारण शौनकांच्या चित्तामध्ये प्रीती आहे, प्रेम आहे, कथेविषयी आदर आहे. कथा सांगा महाराज, कथा सांगा, कथा सांगा, कथा सांगा. त्यांची फक्त कथा ऐकण्याविषयी आवड होती, म्हणून ते कथा ऐकत आहेत. एक भाव. पण इतर ग्रंथाबद्दल तिरस्कारही नव्हता. पण शौनकजी महाराज कथेचे भक्त आहेत. श्रवण भक्ती त्यांच्या हृदयामध्ये प्रकट झालेली आहे. आणि म्हणून तुम्ही आम्हाला कथा सांगा असं त्यांनी प्रार्थना केली ना सुतांना, म्हणून आपल्यापर्यंत हे सगळे 18 पुराण आले बरं का. विचारणाऱ्याला जर का काही प्रश्न विचारलेच नाही ना, तर शहाणी माणसं काही बोलतच नसतात, ते शांत राहतात. विद्वान व्यक्तीचं, शहाण्या माणसाचं तुमच्या माझ्यासारखं नसतं. उचलली जीभ असं महात्म्यांचं नसतं.
महात्मे जिथं आवश्यक आहे, जेवढं आवश्यक आहे तेवढंच बोलतात आणि तिथंच बोलतात. मोजून मापून बोलतात आपले शब्द. आपल्या शब्दांना तोलून मोलून महात्मे ते शब्द वापरतात. म्हणूनच महात्म्यांच्या संतांच्या शब्दांमध्ये एवढी ताकद आहे. आमच्यासारख्या वक्त्यांना सुद्धा एक नियम लागू होतो. ज्याला बोलायचं आहे, ज्याला व्याख्यान करायचं आहे, व्याख्यान हा भाग वेगळा आहे पण शब्द फक्त वापरतो. ज्याला भगवंताची कथा गायन करायची आहे ना यथार्थ रूपाने, त्या वक्त्याला आपली वाणी सांभाळावी लागते, आपली वाचा सांभाळावी लागते, फार बंधन पाळावे लागतात. जर संपूर्ण तंतोतंत या वाणीद्वारे बंधन पाळली गेली, वाचेला सांभाळलं, तर या वाणीद्वारे साक्षात अक्षर रूपाने परब्रह्मच प्रगट होत असतात, भगवान श्रीकृष्णच प्रगट होत असतात. सामान्य माणूस एवढा विचार करत नाही बोलताना. कुणी आपल्याला विचारलं नाही तरी आपण सांगतो. आणि तिकडं महाराज म्हणतात, गुजी वीण ही तर कोण सांगे. महात्मे नाही सांगत. विचारलं नाही महात्म्यांना काही तर महात्मे एक शब्द बोलत नाही. आणि महात्म्यांसमोर आपण जाऊन बसलो, प्रश्न विचारला, आपले अनुभव सांगितले की मग भक्ताचे अनुभव ऐकून, भक्ताचा भाव ऐकून महात्मे बोलते होतात. शौनकजी महाराजांनी सुद्धा 18 पुराणं ऐकलेली आहेत, परंतु चित्तवृत्ती एकाच भगवंताच्या चरणावरती एकाग्र झालेली आहे त्यांची. आणि ही एक भगवंतानी लीला करून घेतलेली आहे त्यांच्या माध्यमातून की 18 पुराणांचं प्रगटीकरण करायचं होतं ना कलियुगामध्ये. 18 पुराणांचा प्रचार प्रसार करायचा होता. मग कोणीतरी एक विचारणारा पाहिजे, कोणीतरी एक सांगणारा पाहिजे. त्याला निमित्त झाले शौनक आणि सांगणारे निमित्त झाली सूतजी महाराज. हे मी कशासाठी सांगतोय तुम्ही विसरून गेले. मी आठवण करून देतो तुम्हाला की भागवत ग्रंथच का ऐकायचा, दुसरा ग्रंथ नाही का ऐकू शकत आपण, दुसरा ग्रंथ नाही का सांगू शकत, दुसऱ्या ग्रंथाचं नाही का आयोजन नियोजन करू शकत. अहो, सांगायला सगळे ग्रंथ सांगता येतात आणि ऐकायला सगळे ग्रंथ ऐकता येतात, पण जीवनामध्ये आपल्याला अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीनं आणि परमार्थाच्या भक्तीच्या दृष्टीनं विचार केला, आपल्याला जर या मनुष्य जन्माचं कल्याण करून घ्यायचं आहे, आपण आहोत तसं आपल्याला उद्धरून ज्याला जायचं आहे ना, ज्याला या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं आहे, ज्याचं हे ध्येय ठरलेलं आहे, ज्याला भक्ती ज्ञान वैराग्य संपन्न व्हायचं आहे, मग त्यावेळेला सांगितलं गेलं की अन्य दुसऱ्या कोणत्याही ग्रंथाला वाचायची ऐकायची गरज नाही. मग त्यावेळेला साधक वृत्ती असलेल्या साधकांनी केवळ भागवतच वाचावं, भागवत गावं आणि भागवत ऐकावं. काय कारण आहे याच्या पाठीमागचं? दुसरा ग्रंथ गाऊ शकत नाही आपण, दुसरा ग्रंथ ऐकू शकत नाही का? आपण ऐकू शकतो महाराज, पण परिणाम काय पाहिजे तुम्हाला? त्या परिणामावर अवलंबून आहे सगळ्या गोष्टी. काय खावं वाटतं? गोड, कडू, तिखट, आंबट, खारट, तुरट, 6 रस आहेत. जिभेला 6 सुद्धा लागतात. कोणी किती म्हणू देत मी कडू खात नाही, पण शरीराला ते लागतं, जिभेला ते लागतं. केले की नाही मेथीचे लाडू का बाकी आहे अजून? नाही, थोडं अजून कथा झाल्यावर करू असा काही विचार करत असताल तर तसं नका करू बरं का. विचार करा करा करा. कडू लागतात, पण शरीराला आवश्यक आहे.
थंडीचे दिवस आहे, हाडं दुखणार नाही, सांधे. परिणाम काय पाहिजे आपल्याला? आपण परिणामाचा विचार करतो. आज मला काय खावं वाटतं, माझी प्रवृत्ती काय म्हणते? तिखट खायची इच्छा झाली आणि गोड समोर आणून ठेवलं. गोड खायची इच्छा आहे, तिखट समोर आणून ठेवलं. एकच पापड आहे, काल तळून खाल्ला, आज भाजून खावा वाटतं. इच्छा आहे की नाही माणसाची? परिणाम आपल्याला काय पाहिजे आहे, त्या परिणामावरती आपण आपल्याला साधन दिलेलं आहे महाराज. ह्या गोष्टीवर माणसं फार कमी विचार करतात आणि अशा प्रकारे कथेमधून आपण चिंतन करायला लागलो तरी सुद्धा फार जड होऊन जातं आपल्याला. पण ही गोष्ट तुम्हाला मला समजून घ्यावी लागणार आहे. आपण कोणत्या परिणामासाठी कोणतं साधन करत आहोत? इथं माणसांची फार गडबड होते आहे, सरमिसळ होते आहे. साधन एक करत आहेत, परिणाम एक पाहिजे. अजून जगायची इच्छा, अजून संसार प्रपंच करायची इच्छा आहे, अजून घरादारामध्ये मन आसक्त आहे, अजून उद्धाराची तळमळ मनामध्ये उत्पन्न झालेली नाही आणि भागवत ऐकायला आलो. भागवत म्हणतं, त्यज संसार वासना नचेंद्रस्य सुखम किंचिन न सुखम चक्रवर्तीनः सुखमस्ति विरक्तस्य मुनेरेकांत जीविनः. सगळं सोडून द्या म्हणतात. आपण म्हणतो अहो सोडायला थोडीच आम्ही आलो भागवत ऐकायला. आम्हाला तर अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. हा झाला सामान्य स्तर. अहो ज्याला जे पाहिजे पण साधन चुकलं ना. पण याच्या पुढच्या पायरीवरती गेल्यानंतर भागवताचाच विचार चालला म्हणून स्पष्टीकरण देत देत चाललोय बरं का मी. याच्या पुढच्या पायरीवर असा विचार येतो, एखादा आसक्त असला तरी सुद्धा त्यांनी भागवताला सोडायचं नाही. आता क्रम लक्षात घ्या. भागवतात पामर आहे, भागवतात विषयी आहे, भागवतात मुमुक्षु आहे, भागवतात साधक आहे आणि भागवतात सिद्ध आहे. भागवत कुणालाच असं म्हणत नाही की तुम्ही येऊ नका, इथं तुमच्या कामाचं काही नाही. इथं दुंदुकारी सारख्या प्रेत योनीमध्ये गेलेल्या प्रेतालाही स्थान आहे आणि ब्रह्मज्ञानाच्या परमोच्च शिखरावर बसलेल्या शुकदेवांचंही इथं स्थान आहे. भागवताची दृष्टीच अशी आहे महाराज की भागवत एकाच वेळेला अधम योनीमध्ये गेलेल्या दुंदुकारीच्या हृदयाचं सुद्धा समाधान करत आहे आणि शुकदेवांच्या हृदयाचं सुद्धा समाधान करत आहे. ही भागवताची शैली आहे. अशी शैली दुसऱ्या कोणत्या ग्रंथाची नाही. काही ग्रंथ आणि त्या ग्रंथातले विषय असे आहेत महाराज, आसक्त असलेल्याला अजून आसक्त करणारे आहेत. आसक्त असलेल्याला अजून आसक्त करणारे असे काही ग्रंथामध्ये विषय आहेत. या ग्रंथात म्हणत नाही मी, असे काही ग्रंथांमध्ये विषय आहेत. पण भागवताच्या मंडपामध्ये या म्हणतात, या रे लहान थोर याती भलती नारी नर. या म्हणतात सगळ्यांनी या या या. इथं बोलावलं जातं, इथं येण्याची प्रवृत्ती दिली जाते, या म्हणून सांगितलं जातं. म्हणून आयोजक नियोजकांनी एक खबरदारी घेतली पाहिजे बरं का. भागवत ज्याला आयोजन करायचं ना, त्यांनी भागवताच्या आयोजन नियोजनाचा खूप प्रचार प्रसार करायचा. का? भागवताच्या महात्म्यामध्ये असं लिहिलेलं आहे, नियमामध्ये असं लिहिलेलं आहे की का प्रचार प्रसार करायचा भागवताच्या आयोजन नियोजनाचा? का सगळ्यांना घरोघरी जाऊन सांगायचं आमच्याकडे भागवत आहे, या बरं का, या बरं का, या बरं का. ज्या परिसरात भागवत होणार आहे ना, ही भागवताची संधी सगळ्यांना उपलब्ध झाली पाहिजे जीवनामध्ये. या परिसरात एखादा भक्त असा असला जो कथाप्रेमी आहे, पण त्याच्या कानावर कथेचं आयोजन झाल्याची वार्ता जर का गेली नाही तर दोष यजमानाला लागतो. म्हणून पॉम्पलेट असतात, म्हणून बॅनर असतात.
म्हणून निमंत्रण असतं. आपल्याला गर्दी जमा करायची आणि आपल्या सोहळ्याचा थाटमाट करायचा असं नाही बरं का. याचा असा अर्थ नका घेऊ. ही वार्ता वैष्णवांपर्यंत गेली पाहिजे, भाविकांपर्यंत गेली पाहिजे, भक्तांपर्यंत गेली पाहिजे. आणि ह्या सगळ्यांमध्ये एखादा असा ज्याला इच्छा नाही पण सगळे चालले ना, आपणही जाऊ. सगळे करत आहेत, सगळे ऐकत आहेत ना, आपणही ऐकू. म्हणून असा एखादा येणारा. म्हणून भागवतामध्ये विषयी आला तरी सुद्धा या म्हणतात, या म्हणतात. इथं सगळ्यांसाठी हे दार खुले आहे. इथं विषयी जीव, इथं पामर जीव, इथं विषयी जीव, इथं मुमुक्षु जीव, इथं साधक आणि इथं सिद्ध. इथं सगळ्यांचं स्वागत असतं. भागवत ग्रंथाच्या वैशिष्ट्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की ही कथा मुमुक्षुच्याही तितकीच उपयोगाची आहे, ही कथा विषयीच्याही तितकीच उपयोगाची आहे, पामराच्याही तितकीच उपयोगाची आहे. कारण ज्या स्तराचा श्रोता असेल ना, त्याच्या हृदयावर तो प्रभाव होतो. म्हणून पहिल्या स्कंधापासून ते 12व्या स्कंधापर्यंत कथेचं सत्र सुरू केलं. वेगवेगळ्या कथा सांगितल्या, वेगवेगळ्या रंगामध्ये कथा सांगितल्या. का? काही कथा भाग हा पामरासाठी आहे, काही कथा भाग हा विषयी जीवासाठी आहे, काही कथा भाग हा मुमुक्षूसाठी आहे, काही कथा भाग हा साधकासाठी आहे आणि काही कथा भाग हा केवळ सिद्धासाठी आहे, केवळ सिद्धासाठी. आणि कथा सगळ्या अंगांना स्पर्श करून जाते. कालही आपण ऐकलं दुपारच्या सत्रात की कथा सगळ्या विषयांवरती थोडा थोडा प्रकाश टाकते. कारण या कथेला पामरालाही काही द्यायचंय, विषयी व्यक्तीलाही काही द्यायचंय, मुमुक्षुलाही काही द्यायचंय, साधकालाही काही मार्गदर्शन करायचंय आणि सिद्धाची तही विहारस्थली आहे. सिद्ध संत महात्मे साधू शुकदेवांसारखे योगी ह्या श्रीमद भागवत प्रेम सागरामध्ये, भक्ती सागरामध्ये, विवेक सिंधूमध्ये रममाण होतात. डुबकी घेत आहेत महाराज, आनंद भोगत आहेत. आता काही श्लोक असे आहेत बर का, ज्या श्लोक आता आपण एक काम करू, आता म्हणजे आत्ताच नाही, आमचं अभ्यासाच्या दृष्टीने म्हणतो बर का. साधकासाठी कुठल्या कुठल्या मार्गदर्शनापर श्लोक आहेत, विषयी जीवाला मार्गदर्शन पर कोणकोणते श्लोक आहेत, मुमुक्षु अवस्थेतल्या साधकासाठी कोणकोणते श्लोक आहेत आणि सिद्धांना प्रिय असलेले कोणकोणते श्लोक आहेत, असे सगळे सॅग्रिगेशन करायचे, वेगवेगळे काढायचे. त्याच्यासाठी संत वाङ्मयाची फार मोठी मदत होईल. कारण कुठं विषयी व्यक्तीला मार्गदर्शन केलं. आपण ग्रंथ उघडून पाहिले, चोखंदळपणाने ग्रंथाचा अभ्यास जर का आपण मंडळींनी केला जिज्ञासू वृत्तीनं, तर आपल्याला कळतं ग्रंथ आपल्याशी बोलतात, ग्रंथ आपल्याशी संवाद साधतात. आणि नुसते वाचायचे म्हणून ग्रंथ वाचले आणि ग्रंथ बोलतीलच, उत्तर देतीलच असं नाही महाराज. पण अनुष्ठान म्हणून जर का ग्रंथ वाचले, ऐकले ना, तर ग्रंथ आपल्याशी संवाद साधतात. ग्रंथाची कृपा होते आपल्यावर. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम्. हरीची कृपा, माधवाची कृपा कशी कुणावरती होईल? जो ज्या पद्धतीनं हरीची साधना करेल, उपासना करेल महाराज, हरी त्या माध्यमातून त्यावर प्रसन्न होतात. म्हणून अजून एक स्मरण झालं वाक्य, ते पुन्हा नाही पण ऐकू की भगवंताच्या खूप मूर्त्या असतात. कोणी पाषाणाची मूर्ती तयार केली, कोणी लाकडाची मूर्ती तयार केली, कोणी फक्त चित्र आपल्या घरामध्ये भगवंताचं ठेवलेलं आहे. व्यासांनी एक मूर्ती तयार केली आणि ती भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे. माझ्या कृष्णाची ज्या वेळेला मला पूजा करायची आहे ना,
त्यावेळेला मी माझ्या भागवताच्या शब्दांमधून माझ्या कृष्णाची पूजा करतो. माझ्या हरीची सेवा मला करायची आहे, तर माझं भागवतच माझ्या हरीचं पूजन आहे. हे वाक्य कालही येऊ नये. भागवतच माझा जप आहे, भागवतच माझा तप आहे, भागवतच माझं साधन आहे, भागवतच माझी यात्रा आहे. भागवत ही यात्रा भक्तासाठी, वैष्णवासाठी अशी यात्रा आहे महाराज. ही यात्रा 4 दिवसांची, 8 दिवसांची, 10 दिवसांची, 15 दिवसांची नाही. भागवत रूपी यात्रा ही जीवनभराची यात्रा आहे. या यात्रेला ज्यांनी आरंभ केला ना महाराज, या यात्रेचा कधी शेवट नाही झाला पाहिजे, अशी ही भागवत यात्रा आहे. समर्पिली वाणी, 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 समर्पिली वाणी. हो समर्पिली वाणी, समर्पिली वाणी, हो समर्पिली वाणी, समर्पिली वाणी. पांडुरंग घेतो धनी, पांडुरंग घेतो धनी, समर्पिली वाणी, समर्पिली वाणी, हो समर्पिली वाणी, समर्पिली वाणी. पांडुरंग घेतो धनी, पांडुरंग घेतो धनी, समर्पिली वाणी, समर्पिली वाणी, हो समर्पिली वाणी, समर्पिली वाणी. म्हणून कुणाला काही परिणाम आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी ते साधन सांगितलं. अशी पुष्कळ साधनं सांगितले या, पण भागवताने कधी असा हट्ट केला नाही, आग्रह केला नाही, ए तू पामर आहेस का, अधम योनी, अधम जीव आहेस, बाहेर बस, उठ इथून, मंडपाच्या बाहेर बस, असं भागवताने कधी म्हटलं नाही. आणि तुम्ही सिद्ध आहात, स्वागत सिद्धाचं केलं. भागवताने स्वागत नाही केलं असं नाही, फार गोड प्रसंग वर्णन केला. धुंदुका गोकर्णजी महाराज ज्या वेळेला कथा गायन, सनत कुमार ज्या वेळेला कथा गायन करत आहेत, नारद कथा ऐकत आहेत, आणि हे सगळं गोकर्ण उपाख्यान वगैरे सगळं वर्णन करून झाल्यानंतर प्रसंग वर्णन केला की त्या कथेमध्ये शुकदेवजी महाराजांचं एकाएक प्रगटीकरण झालं, आगमन झालं. शुकदेवजी महाराजांना आलेलं पाहिलं, आणि सगळ्या सभेमध्ये जेवढे वैष्णव कथा ऐकायला बसले होते महाराज, सगळ्यांचं शरीर शहारलं. शुकदेवांना आलेलं पाहिल्याबरोबर रोमांच सगळ्यांच्या शरीरावर दाटून आले, आणि सनत कुमारांच्या मनामध्ये भाव उत्पन्न झाला. आज आम्ही गात असलेल्या आणि नारद ऐकत असलेल्या या सप्ताह ज्ञान यज्ञात साक्षात शुकदेव आले, भागवत मूर्ती श्री शुकदेव आले. व्यासही बसलेले होते बरं मंडपात.
आणि व्यासांनाही कळालं, शुकदेवजी महाराज आले तर त्याचं वर्णन केलं. त्या ठिकाणावरचे श्लोक इतके सुंदर आहेत, गोड आहेत की शुकदेवांचं येणं कसं झालं मंडपात त्याचं वर्णन केलं. शुकदेव कसे दिसले आणि शुकदेव कसे नाचले त्याचं वर्णन केलं. तर कथेच्या रंगामध्ये इतके रंगून गेले शुकदेवजी महाराज की अक्षरशः नृत्य केलं महाराज, अक्षरशः नृत्य. आणि ज्यावेळेला शुकदेव आले त्यावेळेला सनत कुमारांनी शुकदेवांचं स्वागत नाही का केलं? केलं महाराज. अहो, मी शुकदेवांचं स्वागत नको करू तर मग कुणाचं स्वागत करू? माझ्या वाणीची सार्थकताच ती आहे की आज मी गात असलेल्या कथेमध्ये प्रत्यक्ष शुकदेवांचं येणं झालं. म्हणून स्वागत केलं नाही असं नाही केलं. पण याचा अर्थ असा नाही की पामराचा तिरस्कार, विषयी जीवाचा तिरस्कार केला. नाही महाराज, उलट कथेचं हृदय असं आहे, संताचं हृदय असं आहे आणि हरीचं हृदय असं आहे महाराज, ज्याला उपमा देत असताना आईच्या हृदयाची उपमा दिली. यांचं हृदय कुणासारखं आहे? आईसारखं आहे. पण एका आईचं हृदय जरी इतकं मवाळ आहे लेकराच्या बाबतीत, पण शेजारणीच्या लेकराच्या बाबतीत नाही, स्वतःच्याच लेकराच्या बाबतीत. पण देव नावाच्या आईचं हृदय, संत नावाच्या आईचं हृदय आणि भागवत ग्रंथ नावाच्या आईचं हृदय हे असं मर्यादित प्रेम असलेलं हृदय नाही. जे एकावरच करतय असं ते हृदय नाही. आणि एका आईच्या हृदयात जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम त्या हृदयात आहे असं नाही. तर जगातल्या करोडो आयांचे करोडो हृदय आणि करोडो हृदयांचं मिळून एक हृदय जे तयार झालं ते देवाचं हृदय, ते संताचं हृदय आणि ते भागवताचं हृदय आहे. तू माऊली हुनी मायाळ, तू आईपेक्षाही मायाळू आहेस. चंद्राहुनी शीतळ, चंद्रापेक्षाही शीतल आहे. पाण्याहुनी पातळ, मग आहे काय? अहो, नुसता कल्लोळ प्रेमाचा, नुसता प्रेमाचा कल्लोळ आहे महाराज. आत बाहेर सगळं प्रेम आहे. पाहण्यात प्रेम, बसण्यात प्रेम, उठण्यात प्रेम, बोलण्यात प्रेम, सगळ्या अंगाने प्रेमच प्रेम दिसतंय. हो, देवाजवळ जाणाऱ्याला अनुभव कशाचा येत असेल तर तो फक्त प्रेमाचा येतो. संताकडे जाणाऱ्यांना अनुभव कशाचा येत असेल तर तो फक्त प्रेमाचा येतो. संताने रागावलं तरी त्याच्यातून प्रेमानुभूतीच होते. भगवंत रागावले तरी त्याच्यातून प्रेमानुभूतीच प्राप्त होते. आणि ग्रंथाची कृपा झालेल्याला प्रेमानुभवच प्राप्त होतो असा भाव आहे. कंटाळू नका तुम्ही, आज असंच बसायचं आहे. चहा घेऊ आपण अर्ध्या तासाने. गोपाल कृष्ण भगवान की जय. कोणत्या परिणामासाठी आपण प्रयत्न करत आहोत हे आपल्याला माहित असलं पाहिजे. बरं, जायचं कुठं आहे तेच माहित नाही. कुठून आलो, काय करत आहोत आणि कुठं जायचंय आपल्याला तेच माहित नाही. आणि करत आहोत. का हो करता का? हो हो. का हो करता का? हो करतो. का हो करता का? हो करतो. अहो, पण करता काय? कशासाठी करत आहात? त्याचा परिणाम जीवनामध्ये काय प्राप्त करून घ्यायचा आहे काही माहिती आहे आपल्याला? नाही माहिती. जिज्ञासू असू, हुशार असू, साधक असू तर प्रयत्न करायला पाहिजे जाणायचा. शेवटी जाणल्याशिवाय परब्रह्मापर्यंत आपल्याला जाता येणारच नाही. जाणणे हाच परब्रह्मापर्यंत जाण्याचा ब्रह्मानुभवाचा मार्ग आहे. हात परब्रह्मापर्यंत जाण्याचं साधन नाही. पाय परब्रह्मापर्यंत जाण्याचं साधन नाही. इतर इंद्रिय परब्रह्मापर्यंत जाण्याचं साधन नाही. मग मन असेल, मनही परब्रह्मापर्यंत जाण्याचं साधन नाही. मग बुद्धी असेल, बुद्धीमध्ये असलेला तर्क असेल, परमात्मा तत्वापर्यंत जाण्यासाठीचं साधन नाही. म्हटले हा तर्काची ये दिठी. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, गोचरू नो हे किरीटी, ध्यान याची ये भेटी उत्कंठावा आहे. हा सदा दुर्लभू मना
आपुनो हे साधना निस्सी मोहा अर्जुना पुरुषोत्तमो. ज्याला पुरुषोत्तमापर्यंत जायचंय महाराज, हे साधन पुरुषोत्तमापर्यंत घेऊन जात नाही, जाण्यासाठी मदत करतात. पुरुषोत्तमाला आपल्यापर्यंत किंवा आपण पुरुषोत्तमापर्यंत जायचं आहे ते फक्त जाणीवेतूनच. इथं जाणायचं आहे महाराज. करणं ही फक्त सुरुवात आहे, जाणणं हा शेवट आहे. आपलं कधी काळी करणं सुरू झालं, करणंच चाललेलं आहे. जाणाईसाठी आपण प्रयत्न करत आहोत की नाही, जाणत आहोत की नाही, असाही प्रश्न आहे. म्हणून हे जे सगळं चिंतन आतापर्यंत आपण केलं ना, हे कोणाला उद्देशून केलं? हे त्या साधकांना उद्देशून केलेलं आहे ज्यांना देवाला पाहायचंय, ज्यांना देवाला भेटायचंय, ज्यांना देवापर्यंत जायचंय, हे ज्यांचं ध्येय आहे त्यांच्यासाठी हे आत्तापर्यंत अर्ध्या तासापासूनचं जे चिंतन झालं ना, हे त्यांच्यासाठी आहे. मग जायचंय का देवापर्यंत? जायला नका सांगू. तो येतो का? येतो ना. हो, तुम्हाला जाता येत नसेल, आपल्याला जाता येत नसेल तर बसा. जिथं येण्याची त्याची शाश्वती आहे, पण ती जागा धरा. जिथं तो येऊ शकतो ना, त्या जागेवर बसा. मग हल्ले नाही, डोलले नाही, बोलले नाही, चालले नाही तरी चालतं. सुखे येतो घरा नारायण. या वचनावर विश्वास आहे ना सगळ्यांचा? रोज म्हणतो ना आपण हरिपाठामध्ये. अहो महाराज म्हणतात सुखे येतो, सुखाने येतो, आनंदाने येतो, हर्षाने येतो. सुखे येतो घरा नारायण. आमच्या घराला? हो 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 हो, तुमच्याच घरी नारायण येतो. कोण आणतंय नारायणाला आपल्यापर्यंत? आपण कसं जायचंय नारायणापर्यंत? जे नारायणाला आपल्यापर्यंत आणतं आणि नारायणाकडे जाणाऱ्यांसाठीच जे आहे ना ते भागवत. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता पुढचा मुद्दा पाहू. काही अशी आहेत ज्यांना ध्येयच नाही, ज्यांना ध्येयच नाही, पण मनात श्रद्धा आहे, मनात भावना आहे, भाविक हृदय आहे. त्यांना कळत नाही परब्रह्म तत्व जाणायचं आहे, जिज्ञासू वृत्ती अजून नाही, जाणणे वगैरे हे या गोष्टी माहीत नाही. कथा आहे ना, सांगा आम्ही ऐकू, अशी श्रद्धा आहे, अशी भावना आहे. ध्येय वगैरे ह्या गोष्टी काही माहीत नसतात. ध्येय, त्याच्यासाठी प्रयत्न, साधन मार्ग, भजन मार्ग, भक्ती मार्ग वगैरे वगैरे नाही नाही. हे तर शब्द ऐकण्यातही नसतात, बोलण्यातही नसतात महाराज आपल्या. पण मग असते ती केवळ श्रद्धा, असतो तो केवळ विश्वास. चांगलं कानावर पडतंय ना आपल्या, बस. मग त्या भावनेनं ऐकायला येणाऱ्यांच्या मनामध्ये आता किती स्तरावर ती भागवत काम करतं ते एकाच उदाहरणातून समजून घेऊ. तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि लगेच पुढे जाऊ. खडकाळ जमीन आहे, काटेरी झाडं झुडपं तिथं उगवलेली आहेत आणि तिथं करायची आहे शेती. सरळ पीक टाकून दिलं, बियाणं टाकून दिलं तर उगवेल का? नाही उगवणार. अशी खडकाळ जमीन सुद्धा भागवतात येते आणि सुपीक सुद्धा येते आणि पिकलेली सुद्धा येते. जिथं वृक्ष पल्लवित झालेला आहे, पानं, फुलं, फळं बहरलेत महाराज. या बहरलेल्या वृक्षाला पाहायचं असेल तर व्यासांना पहा. परमोच्च अनुभवानी बहरलेला वृक्ष म्हणजे वेदव्यासजी महाराज. व्यासमूर्ती ही भक्ती ज्ञान वैराग्याच्या अनुभवाने ठासून भरलेली मूर्ती आहे. ज्ञानाचा अनुभव पाहायचा आहे तर व्यासांना पाहावं, भक्तीचा अनुभव, वैराग्याचा अनुभव पाहायचा असेल तर व्यासांना पाहावं. हे वृद्ध शरीर काही बोलत नसलं तरी सुद्धा
न बोलता सुद्धा बोलणार हेच वृद्ध शरीर आहे. ज्याच्या केवळ असण्यानी त्या वृद्धत्वाची प्रचिती येते. महाराज सभेला वाक्य समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्या वेळेला शुकदेव कथा सांगायला बसले त्यावेळेला व्यासांनी कथा सांगितलीच नाही. व्यासांनी कथा सांगितली कुठपर्यंत? जोपर्यंत व्यासांसमोर शुक आले नाही तोपर्यंत व्यास कथा सांगत होते. ज्या दिवशी व्यासांना शुकदेव भेटले त्या दिवशी व्यासांनी कथा सांगणं बंद केलं. पण याचा अर्थ व्यासांनी कथा सांगितली नाही का? नाही. शुकदेवांनी तेच सांगितलं जे व्यासांना सांगायचं आहे. आणि व्यासांनी तेच सांगितलं महाराज जे व्यासांना शुकदेवांना सांगायचं आहे आणि साऱ्या माणसांना सांगायचं आहे. याला एका अजून सोप्या वाक्यात सांगायचं असेल तर व्यासांना जर का आज आपण प्रश्न विचारला, गुरु महाराज तुम्ही का बोलत नाही, तर व्यास उत्तर देतात, मला जेवढं सांगायचं तेवढं मी शुकाला सांगितलं. माझं ऐकायचं असेल तर तुम्ही शुकाला सांगा ना, मग मीच सांगतो त्याच्या वतीनं मला काय सांगायचं. गोपाल कृष्ण भगवान. वेदव्यासजी महाराजांची वृद्धावस्था म्हणजे काय आहे? वेदव्यासजी महाराजांचं जीवन म्हणजे काय आहे? हा परिपूर्ण बहरलेला वृक्ष आहे महाराज. याला फुलं आहेत, याला फळं आहेत, याला पानं आहेत. असा बहरलेला वृक्ष. आणि या बहरलेल्या वृक्षाचीच एक शाखा म्हणजे श्री शुकदेव आहे. ह्या परिपूर्ण अनुभवाने रसाने परिपूर्ण संतृप्त झालेल्या भरलेल्या या वृक्षाकडूनच या शाखेमध्ये हा सगळा रस आलेला आहे. आणि या शुकरूपी शाखेपासूनच हा रस पुढं पात्रात पडतो आहे. आणि ते पात्र आहे राजा परीक्षित. म्हणून माझा भाव असा चाललेला होता की खडकाळ जमीन आहे महाराज. सहजासहजी बियाणं तिथं पेरलं जाता येत नसतं. त्या खडकाळ जमिनीला अगोदर त्या जमिनीची मशागत करावी लागते. काही प्रसंगातून, काही कथानकातून, काही श्लोकातून त्या खडकाळ जमिनीची मशागत भागवत आपोआप करतं. मी सुरुवातीला बाबांना प्रश्न विचारला, काही सुरुवातीच्या काही कथा झाल्यानंतर म्हटले त्याच कथा सांगायच्या असतात का? मागच्याही सप्ताहात त्याच कथा सांगितल्या, याही कथेत त्याच कथा सांगायच्या का? दुसरं काही नवीन सांगायला नाही का? दुसरं काही नवीन सांगायला नसतं का? त्यावेळेला त्यांनी मला ही गोष्ट सांगितली, या कथा त्याच आहेत असं आपल्याला वाटतं, पण त्याच कथा ऐकायच्या तरी का? कारण प्रत्येक वेळेला त्या कथा आपल्या अंतःकरणावर तो प्रभाव देणाऱ्या ठरत असतात ना, म्हणून त्या कथा पुन्हा पुन्हा ऐकायच्या. बरं, ह्या त्याच कथा आहेत असं तोपर्यंत वाटतं जोपर्यंत कथेतला रस आपण घ्यायला तयार होत नाही. आणि ज्या दिवशी त्या कथानकातला, त्या चरित्र भागातला रस प्राप्त व्हायला लागतो त्या दिवशी कथानकातलं एक अक्षरही सोडून दुसरं बोलावं वाटत नाही, दुसरं सांगावं वाटत नाही. मग तेच प्रल्हाद, तेच ध्रुव, तेच विदूर. पण तेच विदूर असले तरी, तेच प्रल्हाद असले तरी, तेच ध्रुव असले तरी, त्या ध्रुवांच्या, त्या प्रल्हादाच्या, त्या विदुरांच्या माध्यमातून अंतःकरणावरती होणारा प्रभाव, हा प्रभाव फार महत्वाचा आहे. मागच्या वेळेला प्रभाव झाला नसेल कथेचा आपल्या अंतःकरणावरती ना, या वेळेला होईल. या वेळेला नाही झाला आपल्या अंतःकरणावर प्रभाव, पुढच्या वेळेला होईल. पुढच्या वेळेला नाही झाला त्याच्या पुढच्या वेळेला, त्याच्या पुढच्या वेळेला नाही झाला त्याच्या पुढच्या वेळेला होईल. जोपर्यंत परिणामापर्यंत आपण जात नाही तोपर्यंत भागवत आपल्याला सोडायचं नाहीच, म्हणजे नाहीच.
म्हणून भागवत हे साधन आहे आणि भागवत हे साध्य का आहे असं समजा. या कालच्या वाक्याचाच हा सगळा विस्तार चाललेला आहे. म्हणून काही माणसांना आपलं ध्येय काय आहे कळत नसलं तरी, ज्ञान कळत नसलं तरी, वैराग्य कळत नसलं तरी, भक्ती कळत नसलं तरी, फक्त कथा ऐकायला सांगितली, ऐकायला सांगितली, ऐकायला सांगितली, कधी ना कधी तरी कथा प्रभाव करेल करेल करेल. आज आपल्या अंतःकरणावर कथेचा प्रभाव होतो. उदाहरणार्थ एखाद्या वाक्याचा प्रभाव आपल्या अंतःकरणावर होतो, ऊर भरून येतो. काही वेळेला रोमांच येतात शरीरावर, काटे येतात अंगावर. काही वेळेला काही होत नाही, पण मन शांत राहतं. असं वाटतं चालू राहावं. ही शांत वृत्ती आहे महाराज. पण आज ह्या एका वाक्याचा प्रभाव होण्यासाठी किती जन्म भागवत ऐकावे लागले हे आपल्याला माहित नाही बरं. एवढी गोष्ट पक्क्यानं लक्षात घेतली पाहिजे. आज मला व्यासपीठाकडून एखादं वाक्य भेटतंय, व्यासपीठाचं एखादं वाक्य माझ्यापर्यंत येतंय आणि त्याचा परिणाम माझ्या हृदयावर येतोय. त्यावेळेला परिणाम ज्याच्यावर होतोय त्यांनी एकच विचार करावा की काय माझ्यावर माझ्या हरीची कृपा असेल की या भागवताच्या वाक्यांमध्ये मी एवढा रंगतोय, रमतोय, रुळतोय. याचा अर्थ माझा हा जीवात्मा किती जन्मापासून भागवत ऐकतोय हे मलाही माहित नाही. कोणी जर मला विचारलं तुम्ही किती वेळेला भागवत सांगितलं, तर मी डायरीत पाहून सांगू शकतो हे माझं कितवं भागवत आहे. मागच्या वर्षी कानडे परिवाराकडे जे भागवत झालं ते 101 भागवत होतं, भागवत कथा सुरू झाल्यापासून. पण ते मुद्दामून सांगायचं नव्हतं. तर असं पाहून सांगता येतं महाराज डायरीमध्ये, संख्या सांगता येते कितवं भागवत, कितवं भागवत, कितवं भागवत. पण हे आत बसलेल्या जीवात्म्याला माहीत किंवा परमात्म्याला माहीत की हा जीवात्मा किती जन्मांपासून भागवत ऐकतोय. लक्षात घ्या, जवळपास अखंड भागवत कथा ऐकणारे भक्त माझ्या समोर आहेत. आपण पुन्हा पुन्हा भागवत कथा ऐकायला येऊन बसत आहात ना, हे या जन्मातलं ऐकणं नाही बरं. मागच्या जन्मातलं थोडं राहिलंय, त्याची उजळणी चालली. मागच्या जन्मातलं राहिलंय, मागच्या जन्मात ऐकत होतो, ऐकता 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 कुठंतरी अडकलो म्हणून पुन्हा आलो. पण हरीची कृपा, भागवताची कृपा की आपल्या अंतःकरणावर प्रभाव करायला पुन्हा भागवत आपल्या समोर आलंय आणि आपण भागवतासमोर आलोय. बस एक काही जागा अशा असतात ना महाराज, त्या जागेला आपण विनमुख होऊ नये, कधी पाठ फिरवू नये त्याच्याकडे. म्हणून भागवताच्या महात्म्यामध्ये असं सांगितलं, श्लोकार्धम श्लोकपादम वा. तुम्ही भागवत ग्रंथ रोज वाचा म्हणतात, नाही खूप वाचन शक्य झालं, ऐकणं शक्य झालं, तुम्ही भागवताचा एक श्लोक वाचा, एक श्लोक ऐका. नाही तेवढं शक्य झालं, तुम्ही अर्धा श्लोक वाचा आणि अर्धा श्लोक ऐका म्हणतात. पण तेवढ्या वेळाला, तेवढा वेळ तुम्ही भागवताला द्याच म्हणतात. राम, तेवढा वेळ तुम्ही भागवताला द्या म्हणतात, द्या म्हणतात, द्या म्हणतात. विनमुख होऊ नका. विनमुख या जागेला आपण जर का झालो, मग कुठं तोंड दाखवण्याच्या लायकीचे आपण नाही. जसं असलं तसं आपलं तोंड पाहणारी जागा हीच आहे. बाकीचे आपल्याला म्हणतील तू असा, तू तसा, तुझं असं, तुझं तसं. पण जसे आपण आहोत तसं स्वीकारणारा कोण आहे आपल्याला या जगात? पहा, संबंध कुठं जुळतात
आणि संबंधाची बैठक कुठं असते? आपल्याकडचं पाहणारा का आपल्याला पाहणारा? काय पाहून तुम्ही मला माझं म्हणता हो? घरी गेल्यानंतर विचारा प्रश्न. धर्मपत्नी असेल तर तिनं पतीला विचारावं, पती असेल तर त्यांनी धर्मपत्नीला विचारावं, का ग तू काय पाहिलं माझ्यामध्ये? तू काय पाहून मला माझं म्हणते? कोणी म्हणेल आता हे शिकवता का? तुम्ही नका शिकवू, तुमच्यापेक्षा आम्ही 4 उन्हाळे पावसाळे जास्त पाहिले. नवरा बायकोनं कसं बोलावं हे आम्हाला तुम्ही शिकव, सोपतं तुम्हाला? पण देवानी विचारलं ना हो आमच्या रुक्मिणी आई साहेबांना, रुक्मिणी कशी झालीस ग माझी? त्यावेळेला रुक्मिणी आई साहेब म्हणतात, तुम्हाला सोडून या जगामध्ये कोणी नरसिंह मला दिसलाच नाही, पुरुषसिंह मला कोणी दिसलाच नाही. मला तुम्ही एकटेच पुरुष दिसले या जगात, दुसरं कोणी दिसलंच नाही. आणि तुम्ही एकटेच मला दिसले, मग मी तुमची नाही होऊ तर कोणाची होऊ हो? अहो ऑप्शन, आता माणसं ऑप्शन ठेवतात, ऑप्शन शोधतात, ऑप्शन पाहतात. हे नाही तर ते, ते नाही तर हे, हे नाही तर ते. अहो ज्याला कोणाला तरी आपलंसं करायचंय आणि आपण कोणाचं तरी ज्याला व्हायचंय ना, त्यांनी तिथं ऑप्शनच नसतात महाराज, एकच असतं, ऑप्शन नसतात. पण जुळवून पाहतो आपण, इथं नाही जमलं तर तिथं जमवू, तिथं नाही जमलं तर तिथं जमवू खेळ, इथं नाही जमलं तर. पण हा अध्यात्माचं, प्रेमाचं, भक्ती तत्वाचं तसं नसतं. म्हणून जे आपण जसे, म्हणून विचारून पहा प्रश्न, लेकरा बाळांना विचारावा किंवा पती पत्नीनं एकमेकांना प्रश्न विचार, काय पाहिलं हो तुम्ही माझ्या माझ्याकडे, माझ्यामध्ये? मग कोणी म्हणतं, अरे तू अशी दिसायला अशी, तू दिसायला असा, तुझं दिसणं पाहिलं, तुझं कमवणं पाहिलं, घरदार पाहिलं, हे पाहिलं, ते पाहिलं, ते पाहिलं. म्हणजे शेवटी बाहेरच पाहिलं ना. काहीतरी पाहून आपल्याला आपलं मानणारा, ज्या वेळेला आपल्याकडे ते राहत नसतं, त्यावेळेला आपल्याला दूर लोटायला तो एका क्षणाचाही वेळ लावत नाही. परंतु जसे आपण आहोत, आपल्या त्या असण्यालाच आपलं म्हणणारा आणि आपलं मानणारा खरा आपला असतो. आज तुझ्याकडे काही असू देत, काही नसू देत, तुझं असं असू देत, तसं असू देत, तुझं हे असू देत, तुझं ते असू देत, बस मला या जगात रुक्मिणी आई साहेब म्हणतात, दुसरा कुणी पुरुष दिसलाच नाही. जंगलाचा राजा एकच सिंह, आणि त्या सिंहाचा वाटा ज्या वेळेला कोल्हे ओढून, तसं तो ओढून नेतच नाही महाराज. हा श्लोक आहेत बरं का, हे दृष्टांत रुक्मिणी आई साहेबांनी दिलेले आहेत पत्रामध्ये. आपण एक श्लोक गातो, पण पत्रातले बाकीचे सुंदर श्लोक फार गोड आहेत. सुंदर श्लोक फार गोड आहेत, श्लोक फार सुंदर आहेत, गोड आहेत. तर त्यावेळेला रुक्मिणी आई साहेब म्हणतात की मला असं वाटत होतं की तुमच्यासारख्या सिंहात, जसा सिंहाचा वाटा कोल्हा ओढून नेऊ शकत नाही ना, तसं मला तुमच्याशिवाय दुसरं कोणीही स्वीकारू नये, ओढू नये, नेऊ नये, हीच माझी इच्छा होती. आणि शेवटी तुम्ही माझा अंगीकार केलाच. म्हणून भाव असा आहे, इथं जो आला, जसा आहे तसं त्याला आपलं करणारी फक्त देवाची कथा असते, आणि देवच असतो, आणि साधू असतात, साधू असतात. त्यांच्याकडे तुम्ही जसे आहात तसे जा. तद्विधी प्रणिपातेन, नमस्कार जरी केला पण भाव त्यांना कळतो महाराज अंतःकरणातला, त्यावेळेला ते उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम. असं उदार हृदय, विशाल हृदय, करुणेनं भरलेलं, प्रेमानं भरलेलं हृदय, दयेनं भरलेलं हृदय, कारुण्यानं भरलेलं हृदय, ममतेनं भरलेलं हृदय, फक्त भगवंताचं, साधूचं,
आणि भागवताचं आहे. इथं कुणाला एकाला जागा नाही, इथं सगळ्यांना जागा आहे. म्हणून भागवताचे रंग बदलले जातात. तसं संतांच्या अभंगाचं सुद्धा आहे. काही अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथा जर का आपण पाहिला, काही अभंग हे साधकांसाठी, काही अभंग हे सिद्धासाठी. बाबांचं तुकाराम चरित्र वांजरवाडा या गावाला 2 वर्षाखाली जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रावरती कथा झाली. त्या कथेमध्ये बाबांनी 7व्या दिवशी कथेचा उपसंहार करताना असं सांगितलं की जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र भविष्यामध्ये आपल्याला ऐकायची संधी मिळाली तर एकच तुकोबाराय किती अंगाने आपण ऐकू शकतो त्याचा एक संकेत केला त्या कथेमध्ये. तो असा केला होता की तुकोबाराय एकच, पण प्रत्येक वर्षी तुकोबाराय 7 दिवसामध्ये वेगवेगळ्या अंगाने ऐकायचे. ह्या वर्षीचे तुकोबाराय फक्त साधक तुकोबाराय म्हणून ऐकायचे. किंवा त्याच्या आधीपासून सुरुवात करू. या वर्षीचे तुकोबाराय संसारी तुकोबाराय म्हणून ऐकायचे. पुढच्या वर्षी तुकोबाराय साधक तुकोबाराय म्हणून ऐकायचे. त्याच्या पुढचे तुकोबाराय सिद्ध तुकोबाराय म्हणून ऐकायचे. तुकोबाराय एकच, चरित्र एकच, पण एकाच चरित्र नायकाच्या भूमिका. मला पण इच्छा झाली होती. कानडेकडे समजा कथा झाली आणि ती अविरत समजा उदाहरणार्थ झाली, तर आता कथेचा क्रम कसा ठेवायचा? जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिवृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. पहिल्या स्कंधाच्या पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक इथून भागवत सुरू करायचं तर तन्नमामि हरिं परम. 18,000व्या श्लोकापर्यंत भागवत न्यायचं, पण एक एक श्लोक आणि त्या श्लोकाची व्याख्या पाहत पाहत जायची. एकही श्लोक सोडायचा नाही. मग 18 वर्ष लागले तरी चालतं, पण 18,000 श्लोक पूर्ण करायचे. पण मग भानगड अशी होते त्याच्यामध्ये, मग उत्सव नाही, सोहळे करायचे म्हटलं तर करता येतात, पण आता क्रम कसा ठरला तुम्हाला माहिती आहे. 5व्या दिवशी हे आता किती आम्हाला कंटाळवाण्यासारखं बोलू देत. 5व्या दिवशी हे म्हणतील उठा पावली खेळा. मग त्यावेळेला तसं कदाचित होणार नाही, कारण कृष्ण जन्मापर्यंत कितव्या वर्षी कथा जाईल ते मलाही माहित नाही. आणि कृष्ण जन्म झाला 10व्या स्कंधात. 10व्या स्कंधापर्यंत आपण कधी पोहोचू? पोहोचायचं झालं तर आत्ता पोहोचू शकतो, आणि पोहोचायचं नसलं तर 10 वर्षांनी पोहोचू, 15 वर्षांनी पोहोचू. पण मग क्रमिक प्रवचन करायचं श्रीमद भागवताच्या श्लोकांवर. काय म्हणत आहे क्रमाने भागवत? आताही क्रमानेच भागवत आपण ऐकतो, पण हा क्रम संक्षिप्त क्रम आहे. सगळे 12 स्कंधाचे विषय आपण 7 दिवसात थोडे 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 एकत्र केले. असं आहे. कंटाळू नका गोपाल कृष्ण भगवान की जय. तर अशा पद्धतीनं ज्याला ध्येय नाही, ज्याला काहीच नाही ना, त्याच्या समोर तो सुद्धा भागवतात आला तरी भागवत त्याला इथून रिकामा कोणी जात नाही. बरोबर, इथून कुणीही रिकामा जात नाही. इथं प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलं जातं, प्रत्येकाच्या पदरामध्ये काही ना काहीतरी पडतं. साक्षात कृष्ण पडेल तेव्हा पडेल हो. सावली दिसते, छटा दिसू शकते भगवंताची. अहो 7 दिवसात कथा ऐकता ऐकता डोळे बंद झाले, नामसंकीर्तन सुरू झालं, आणि नुसती भगवान गोपाल कृष्णांनी मोर मुकुट परिधान केलेला, तो नुसता मोर मुकुट जरी दिसला ना तरी आपण मरून जाऊ. मोर पंख, मस्त देवाच्या मुकुटात असलेला केवळ मोरपंख जरी आपल्याला दिसला, कोणी म्हणेल असं होतं का हो? हा एक संकेत अजून मला भेटत होता परवाच्या दिवशीपासून, की आपण हा दृष्टांत, ही जी घटना आहे ही आपण याची उजळणी करून घेतली पाहिजे. ही आपल्याला उपयोगात येऊ शकते. ती घटना अशी आहे,
पुण्याला एक फार मोठे वकील होते. प्रचंड ह्या वकिलीचा अभ्यास त्यांनी केला. प्रचंड विद्वान वकील आणि उपासक होते, भाविक होते, भक्त होते. पण ते रोज पूजा करायचे, रोज जप करायचे, रोज वाचायचे काही ना काहीतरी, जसा वेळ मिळेल त्यांच्या व्यापातून त्यांना. पण त्यांच्या मनाला कशाचंच समाधान भेटत नव्हतं. मग त्यांना महात्म्यांनी सांगितलं, म्हणले तुम्ही आता एक नियम घ्या. तुम्ही नित्य नेमाने एकनाथी भागवताचं वाचन सुरू करा. जितक्या ओव्या तुम्हाला शक्य होतील तितक्या. वकील साहेब, तुम्ही भागवत वाचा. आता मला संख्या लक्षात नाही. बरं झालं असतं मी उजळणी केली असती तर. किती पारायण त्यांनी करायला सुरुवात केली, किती पारायण झाल्यानंतर काय अनुभव आला. संख्या सांगितली ना मग पक्क होतं. नामचिंतामणी ग्रंथाच्या दुसऱ्या भागामध्ये सगळ्यात पुस्तकाच्या शेवटी ही घटना आहे लिहिलेली. तर ठीक, त्यांनी सांगितलं त्यांना की तुम्ही एकनाथी भागवताचं पारायण करा. त्यांनी एकनाथी भागवताचे पारायण सुरू केले. पारायण सुरू केले. काही पारायण विशिष्ट संख्या, तिथं संख्या दिली, विशिष्ट संख्या झाल्यानंतर पारायण झालं आणि मग त्यांना काय अनुभव आला. त्याच्यानंतर अजून काही पारायण झाले, त्याच्यानंतर काय अनुभव आला. त्याच्यानंतर काही पारायण झाले आणि काय अनुभव आला. तर तेवढे फक्त अनुभव आपण पाहू. तर पहा, एकनाथी भागवताच्या रोज नित्य नियमाच्या पारायणापाठीमागून पारायणापाठीमागून पारायणाचा एक प्रभाव असा झाला की त्यांना विशिष्ट संख्येत पारायण झाल्यानंतर साक्षात वृंदावन लीलेचं दर्शन प्राप्त व्हायला लागलं. ते डोळे बंद करायचे महाराज, तर त्यांना वृंदावन लीलेचं दर्शन प्राप्त व्हायला लागलं. नावानिशी घटना ही पुस्तकात लिहिलेली आहे, म्हणून ही घटना सत्य आहे, याच्यावर कोणी शंका नका घेऊ. साक्षात एकनाथी भागवताच्या पारायणाचा हा प्रभाव परिणाम जीवनामध्ये झाला. वृंदावन दर्शन प्राप्त झालं. महाराज डोळे बंद केले आणि त्यावेळेला भगवंतानी वृंदावनात कसं गोपिकांसोबत रासनृत्य केलं ते सगळं दर्शन झालं त्यांना. एकनाथी भागवताच्या पारायणाने दर्शन झालं. किती प्रभाव. म्हणून मघाशीच मला हा दृष्टांत सांगायचा होता. ज्या वेळेला वाक्य आलं की ग्रंथ आपल्याशी बोलतात, ग्रंथ आपल्याला दर्शन देतात ना, ते दर्शन असं असतं. आणि ग्रंथ कुणी म्हणेल आम्ही खूप दिवसापासून कथा गातो ऐकतो, पण असं दर्शन आम्हाला झालं नाही. अहो, आपल्या स्वतःच्या जीवनाचा मार्ग कळणे हे सुद्धा दर्शनच आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्या जीवनाचं ध्येय सुस्पष्ट डोळ्यासमोर होणे हे हरिदर्शनच आहे महाराज, हे प्रभू दर्शनच आहे. तर त्यांनी सांगितलं त्यांना, त्या महात्म्यांना, की मला पारायणामध्ये असा असा अनुभव आला आणि आज साक्षात मला डोळ्यासमोर वृंदावन प्रगट झालं. त्यांनी सांगितलं तुम्ही पारायण थांबवू नका, चालू ठेवा ग्रंथ पारायण. मग त्यांनी अजून काही पारायण केली. ते अजून काही पारायण झाल्यानंतर त्यांचा अनुभव असा होता, वृंदावन नुसतं दिसत नव्हतं, तर त्या वृंदावनामध्ये मी एक सखा, मी एक सखी होऊन प्रगट झालोय, याची अनुभूती त्यांना भागवताच्या पारायणाने प्राप्त झाली. पहा, अनुष्ठानपूर्वक ग्रंथ जर का आपण जीवनामध्ये उतरवला तर तो ग्रंथ कुठपर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतो. म्हणून म्हटलं जातं, कृष्ण प्राप्तिकरम शाश्वत साधनम तद्वदाधुना. भागवताचं मायानद किंवा ह्या प्रपंच संसाराचं एक तट जिथं आज आपण आहोत, काल ऐकलं ते वाक्य, आणि याचं पुढचं तट म्हणजे श्रीकृष्ण चरणारविंद आहे.
यामध्ये बसलेला कधी ना कधीतरी कृष्ण चरणारविंदापर्यंत जाईलच, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही, कोणत्याही प्रकारचं दुमत नाही. फक्त आता खडकाळ जमीन असलेल्याची जमिनीची मशागत भागवतांनी यावर्षी केली. मागच्या वर्षी एखाद्याच्या जमिनीची मशागत झालेली असते, मग तिथं सगळं नांगरणी वगैरे करून मग त्याच्यामध्ये पेरणी, मग त्याच्या पुढच्या भागवत सप्ताहामध्ये त्याच्यावरती अमृत वर्षाव, त्याच्या पुढच्या भागवत सप्ताहामध्ये मग त्याला पानं येणं, त्याच्या पुढच्या सप्ताहामध्ये त्याला फुलं येणं आणि त्याच्या पुढच्या सप्ताहामध्ये त्याला फळं येणं, असा भागवताचा क्रम चालतो. म्हणून भागवताला कधीही सोडायचं नाही. सातत्य भागवत श्रवणामध्ये का ठेवायचं, तर ते या अनुभवासाठी ठेवायचं बरं का. म्हणून सदासेव्या सदासेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत, याच्या केवळ श्रवण मात्राने हरी हृदयामध्ये प्रगट होतो. याच्यावरती आपण शंका घेऊ शकतो का? याला उत्तर आहे, आपण याच्यावरती शंका अजिबात घेऊ शकत नाही महाराज. पण हरी कधी प्रगट होतो? सातत्यपूर्वक ज्या वेळेला भागवताचं अनुष्ठान करू त्यावेळेला. कधी कधी ही सगळी घटना, ही सगळी मशागत, हे सगळी नांगरणी, ही सगळी पेरणी, हे सगळे अंकुर फुटणं, हा सगळा पाऊस पडणं एखाद्याचं एकाच भागवतात होत. काही काही जमिनीला वेळ लागतो. पण राजा परीक्षितींची जमीन अशी होती महाराज, ही जमीन आधीपासूनच इतकी तयार होती की त्या जमिनीवर फक्त वर्षाव व्हायचा बाकी होता. त्याच्यावर शुकामृताचा वर्षाव झाला आणि त्याला फळ आलं सुद्धा. आणि 7व्या दिवशी राजे परीक्षिती भगवन्मय झाले, ब्रह्मस्वरूप झाले महाराज. भागवत 7 दिवसामध्ये उद्धार कसं करतं, त्याच्या ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये असे काही त्यातले अंतरंग भाग आहेत महाराज, ज्याच्यावर आपण चिंतन करू शकतो. अशा पद्धतीनं त्या भागवताचा संग करायला सांगितला. म्हणून कोणत्या ग्रंथाचा संग कशासाठी करायचा आहे, भागवतच का, याचं उत्तर पाहण्याचा आपण प्रयत्न करत होतो. जायचं कुठं, ग्रंथ नेणार कुठं आहे, गाडीत कोणत्या बसायचं. बीडला जाणाऱ्या गाडीमध्ये आपण बसलो, कंडक्टर आले, कुठलं तिकीट द्यायचं, नगरचं द्या, पुण्याचं द्या. अरे बसलेत कोणत्या गाडीमध्ये, गाडी दिसली आणि बसलो. पाटी असते महाराज, ही गाडी तुम्हाला कुठं घेऊन जाईल आधी ते पहा. जायचंय का त्या गावाला, तरच त्या गाडीत बसा. नसल जायचं तर त्या गाडीत बसू नका. अहो हे बस स्टँड आहे, इथं खूप गाड्या येतात. गाड्या येण्याचीच ही जागा आहे, इथं खूप गाड्या येतात. तसे ग्रंथ खूप आहेत, साधन खूप आहेत. तप साधन आहे, योग साधन आहे, ज्ञान साधन आहे, समाधी साधन आहे महाराज, आणि कीर्तन हे साधन आहे. भागवतानी, संतांनी, शास्त्रांनी स्पष्ट सांगितलं, यत् फलम नास्ति तपसा न योगे न समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. कलियुगामध्ये भागवतच का उद्धारक ग्रंथ ठरला, भागवतच का तारक ग्रंथ ठरला, तर तो यामुळं ठरलेला आहे महाराज की त्याचे सिद्धांत आपल्याला कुठं घेऊन जात आहेत. पण पुन्हा एकदा हे स्पष्ट करून मी माझ्या विषयाला या ठिकाणी पूर्णविराम देईन. इथं एखाद्यानी पाटी न वाचता जरी तो या गाडीत बसला, तरी गाडीत बसल्यावर त्याला इच्छा नसली तरी इच्छा होईल की जाऊ द्या, ही गाडी मला जिथं नेते ना मी तिथं जाईन, ही इच्छा उत्पन्न करतं भागवत, नेत ही भागवतच. आणि ह्याच सगळ्या चिंतनाला बाबांच्या काही कथेमधलं ते वाक्य, एकाच वाक्यात ते सगळं पूर्ण होऊन जातं. शुकदेवांच्या तिथं ते वाक्य येतं की ज्या वेळेला शुकदेवजी महाराजांनी विद्यार्थ्यांच्या मुखातून श्लोक ऐकले आणि समाधी तुटून गेली, शुकदेवजी महाराज व्यासांजवळ आले. तिथं वाक्य असं आहे की हे भागवत काय करतं, झोपलेल्याला उठवतं, जाग करतं.
जाग झालेल्याला उठवून बसवतं, बसलेल्याला चालायला लावतं, चालत असलेल्याला भागवत पळायला लावतं, आणि जो खूप पळतोय ना भागवत त्याला एका जागेवर थांबवतं. भागवत हे करतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. असं ते सुंदर वाक्य आहे महाराज. आजपर्यंत झोपलेल्याला जाग केलं भागवताने. आपण स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. अनेक वर्षांपासून कथा ऐकणारे, कुणामुळे आपण इथं बसलो? मी कधीतरी सहज कथा ऐकली ना. ज्या वेळेला मी पहिल्यांदा कथा ऐकली त्यावेळेला मला वाटलं नाही की मी इतका कथेत बसेल. असा प्रत्येकाला तो ज्याचं त्याचं उत्तर भेटून जाईल बरं का. कारण इथं प्रत्येकाने कधी ना कधीतरी पहिल्यांदा कथा ऐकली. तो आजही ऐकायला बसतोय, तो आजही कथा ऐकतोय. आणि ज्याचं मन कथेला विटलं महाराज, अनेक वर्ष कथा ऐकून ज्याचं मन कथेला विटलं, मग त्यांनी इतकी वर्ष कथा ऐकली नाही. इतकी वर्ष त्यांनी कथा ऐकली नाही. ती ऐकली असती तर ती हृदयामध्ये साठवली असती. ती हृदयामध्ये साठवली असती तर ती सोडवली नसती, तिला सोडावं वाटलं नसतं. इथं भक्त भाविक जिज्ञासू प्राण त्यागायला तयार झाले, पण कथेला नाही सोडलं, कथेला नाही सोडलं. राजा परीक्षितींच्या मुखाला महात्म्यांनी हे वाक्य दिलेलं आहे की शुकदेवजी महाराज म्हणतात, राजन आता 7 दिवस पूर्ण झालेले आहेत. मी भागवत सांगून झालोय आणि मला आता माझ्या वाणीला पूर्णविराम द्यायचा आहे. त्यावेळेला राजा परीक्षितींच्या मनामध्ये भाव उत्पन्न झाला की गुरु महाराज, ज्या क्षणाला तुम्ही तुमच्या वाणीला पूर्णविराम देणार आहात हे मला कळालं, त्याच वेळेला मी माझ्या मृत्यूची तयारी करून झालोय. कारण आता शुकमुखातलं वाक्य ऐकण्याशिवाय जगणं हे मला शक्य नाही. कथेचं बंद होणं आणि माझा देह पडणं हे एकदाच झालं पाहिजे. कथा बंद झाली, आपण काही परिणामच नाही चित्तावरती. याला उदाहरण पाहायचं झालं, क्षमा करा मला, हे उदाहरण देतोय त्याच्यासाठी पतिव्रता स्त्रियांनी मला क्षमा करा, सगळ्या आयांनी क्षमा करा, पण तेवढं उदाहरणाने ते स्पष्ट होईल. हे म्हणजे असं झालं, पतीनं जावं आणि पत्नीनं मागं राहावं. तर पतीवर जीवापाड प्रेम असलेल्या पतिव्रता माता आतापर्यंत म्हणत आल्या, आम्ही अगोदर गेलो पाहिजे, सवाष्ण गेलो पाहिजे, सुवासी. पती नंतर जगण्याची वेळ आमच्यावर येऊ नये, गुरु नंतर जगण्याची वेळ सत्शिष्यावरती येऊ नये. भ्रमंतीला गेलेल्या कल्याण स्वामींना ज्या वेळेला गडावर आल्यानंतर कळालं की समर्थांनी आपला देह ठेवून दिला माझ्या माघारी, ज्या समर्थांची मी अहोरात्र सेवा करत राहिलो, ते समर्थ जाताना शेवटच्या घडीला मला त्यांचं दर्शन झालं नाही. मी त्यांच्याशी 2 शब्द बोलू शकलो नाही. आणि गडावर आल्यावर ही वार्ता कळते की समर्थ समाधीस्थ झाले. हाच भाव द्वापार युगामध्ये उद्धवजी महाराजांचा होता की माझ्या जगण्याचा आधार काय, मी कुणाच्या आधाराने जगू, कुणाच्या आश्रयाने मी जगू. हरी अहो, आमच्या सारख्या वैष्णवांचा तर तुम्हीच आधार आहात ना. आमच्या सारख्यांचा काय, या जगामध्ये आम्ही ज्याला धर्म 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 म्हणतो त्या धर्माचे तुम्ही एकमेव पालन करते आहात. सारी जीवसृष्टी तुमच्या आश्रयाने राहते, तर आम्ही तर तुमचे लढीवाळ लेकरं आहोत ना. हो, लेकरू कधी आईला सोडून राहू शकतं का?
आणि आमच्यावरती आईला सोडून राहण्याची जगण्याची वेळ आलेली आहे, मग आम्ही राहावं कुणाच्या आश्रयाने आणि कुणाच्या आधाराने? त्यावेळेला भगवंत म्हणतात, उद्धवा, अरे मी तुला भागवत देतो ना, मी गोलोकात नाही चाललो बरं. ही भागवताच्या संबंधातली घटना ही एकच अशी आहे की असं उदाहरण दुसऱ्या कोणत्याही अवतारामध्ये नाही. सगळ्या अवतारांमध्ये असं सांगितलं की भगवंत अवतार संपवून निघून गेले वैकुंठाला, गोलोकाला, निजधामाला. पण कृष्ण अवतार संपवल्यानंतर भगवंत कुठंच गेले नाहीत महाराज. भगवंत जिथं स्थिरावले ते ठिकाण म्हणजे भागवत. आधार नाही असं उद्धवजी महाराजांना वाटायला लागलं. आणि तेच अहो, देवाशिवाय भक्तांनी जगावं ही कल्पना भक्त कधी सहन करू शकत नाही. गुरु शिवाय मी जगावं ही कल्पना सत्शिष्य करू शकत नाही. आणि पतीशिवाय मी जगावं ही कल्पना पतिव्रता कधी करू शकत नाही. आणि त्याची गंभीरता काय आहे हे जर पाहायचं असेल तर तुम्ही पतिव्रतेलाच जाऊन विचारा, तुम्ही सत्शिष्यालाच जाऊन विचारा, आणि तुम्ही भक्तालाच जाऊन विचारावं महाराज. इथले हजारो वाक्य त्या प्रश्नाचं समाधान ते करू शकत नाहीत. जे समाधान एका पतिव्रतेला पाहून होईल, जे समाधान एका सत्शिष्याला पाहून होईल, आणि जे समाधान एका सद्भक्त वैष्णवाला पाहून होईल. कल्याण स्वामींचा जीव कासावी झाला, व्याकुळ झाला, आणि कल्याण स्वामी समाधी समोर रडायला लागले. गुरु महाराज, हे स्वामी, तुम्ही या दासाला अनाथ सोडून, एकटं सोडून, या अरण्यामध्ये सोडून का गेलात? जाताना माझं स्मरण आलं नाही तुम्हाला? जाताना माझी आठवण आली नाही तुम्हाला? अहो, मी तुमचा कल्याण आहे. मी कोण होतो आणि माझ्या जीवनाचं कल्याण झालं हे केवळ तुमच्या कृपेमुळे. या कल्याणाचं जगणं आणि या कल्याणाचं कल्याण म्हणून वावरणं हा कल्याणाचा दुसरा जन्म आहे. पहिला जन्म झाला ज्या जन्माला कारण होते माझे जन्मदात्रे माता पिता, पण आज ज्याला तुम्ही पाहत आहात ना, ह्या कल्याणाच्या जन्माला कारण माझी गुरु माऊली आहे, दुसरं कोणी. सत्शिष्याच्या जन्माला कारण असते गुरु, आणि कल्याण स्वामींचा हा अनन्य भाव आहे महाराज. तुम्ही मला आज पाहत आहात, पण मला माहित आहे मी कोण होतो, कोण झालो. जो मी होतो ना, ज्याला कारण निमित्त मात्र माझ्या माता पिता होते, तो कल्याण कधीच मरण पावला. ह्या कल्याणाच्या देहाचं उत्तरदायित्व माझ्या गुरु माऊलींकडे आहे. म्हणून ज्यांनी ज्यांनी सद्गुरूंची शरणागती केलेली आहे महाराज, त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, माझा देह माझा नाही, माझ्या सद्गुरूंचा देह आहे. मी माझा नाही, माझ्या गुरूंचा आहे. मी माझा नाही, माझ्या हरीचा आहे, माझ्या रामाचा आहे, माझ्या कृष्णाचा आहे. मी माझा नाही, माझ्या पांडुरंगाचा आहे. विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. सद्गुरु माझा, मी सद्गुरूचा. समर्थांना राहवलं नाही. कल्याण स्वामींनी ज्या वेळेला टाहो फोडला त्यावेळेला गुरु माऊलीचं हृदय प्रेमाने पाझरलं. भूक काय फक्त लेकराला लागते आईच्या जवळ जाण्याची? अहो, आईला विचारा, तिचं लेकरू तिला किती आवडतं. तसं सत्शिष्यालाच गुरु प्रिय असतात का? आणि सत्शिष्यानेच मिरवायचं का जीवनभर, मला गुरु आवडतात, मला गुरु प्रिय आहे, मला गुरु प्रिय आहे? अरे, तो दिवस येऊ देत ज्या दिवशी गुरु म्हणतील, हा माझा सत्शिष्य आहे, हा माझा प्रिय आहे, हा माझा उद्धव, हा माझा कल्याण आहे. प्रत्येक देवाच्या भक्तांनी, प्रत्येक पांडुरंग भक्तांनी आपल्या जीवनामध्ये पुंडलिक होण्याचा प्रयत्न करावा, नामदेव होण्याचा प्रयत्न करावा, एकनाथ होण्याचा प्रयत्न करावा, जनाबाई होण्याचा प्रयत्न करावा, बहिणाबाई होण्याचा प्रयत्न करावा, कान्होपात्रा होण्याचा प्रयत्न करावा. माझं नाव वेगळं, कुळ वेगळं, गोत्र वेगळं,
सगळं वेगळं असेल महाराज, पण देवानी मला प्रेमाने म्हणावं, जशी माझी कान्होपात्रांना तशी तू, जसा माझा पुंडलिक तसा तू, हे माझ्या पांडुरंगाने म्हणावं, असा दिवस माझ्या जीवनामध्ये आला पाहिजे. आणि माझ्या सद्गुरूंनी मला म्हणावं, मी रामदास आहे तर माझा कल्याण तू आहे, मी रामकृष्ण आहे माझा विवेकानंद तू आहे, मी व्यास आहे माझा शुकदेव तू आहे, मी शुक आहे माझा परीक्षिती तू आहे. हे येऊ देत ना महाराज जीवनामध्ये, हे आलं पाहिजे जीवनामध्ये. मला गुरु आवडतात हे मिरवण्यापेक्षा गुरु म्हणतात हा माझा प्रिय सत्शिष्य आहे, बस त्या दिवशी जीवन सार्थक. आणि गुरु माऊलीचं हृदय कळवळलं, पाझरलं महाराज. नसता सहजासहजी देवाचं हृदय, संताचं साधूचं हृदय पाझरत नाही, हो पाझरत नाही, त्याला पाझर फोडावा लागतो. ही धमक कुणामध्ये आहे, हे सामर्थ्य कुणामध्ये, ही हिम्मत कुणामध्ये आहे की पाषाणाला. अर्थात हरी देवाचं हृदय पाषाण नाही, पण उदाहरण लक्षात घ्या, कुणासाठी पाझर फुटलेलं आहे, कुणासाठी पाझरलं साधूचं हृदय, कुणासाठी पाझरलं देवाचं हृदय, कोणत्या सत्शिष्यासाठी सद्गुरूंचं हृदय कोणत्या प्रसंगात पाझरलं, हे चरित्र उघडून पाहू आपण. नरसिंह भगवंत प्रल्हादजी महाराजांना आपल्या मांडीवरती घेऊन प्रेमाने चाटतात ना, त्यावेळेला देवता आपल्या देव होण्यावरती लाज बाळगतात. आम्ही काय प्राप्त केलं इंद्र चंद्र वरुण होऊन, जे आम्ही प्राप्त केलं नाही ते असुरपुत्र झालेल्या प्रल्हादाने प्राप्त केलं. देवाची ममता कोणाला घेतला आजपर्यंत मांडीवर, कुणाला चाटलं भगवंतानी एवढं प्रेमाने. अहो लक्ष्मी रात्रंदिवस हात पाय दाबते आहे महाराज, आपल्या मांडीवर घेऊन नारायणाचे पाय दाबते आहे ना, ती लक्ष्मी दुरून पाहते आहे की माझ्या पतिराजांच्या मांडीवर प्रल्हाद बसले. भले 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 देव साधूच्या जवळ असणारे दूर राहतात, पण देव कुणाला जवळ घेतात. विठुरायाच्या खांद्यावर कोण आहे, अभंग किती गोड महाराज संतांनी लिहिले. खांद्यावर कोण देवाच्या, कमरेवर कोण देवाच्या, हातामध्ये कोणाला धरलंय देवानी, असं सगळं वर्णन आहे की नाही. आणि गुरु माऊलीचं हृदय पाझरलं आणि समाधी भंग पावली आणि समर्थ रामदास स्वामी पुन्हा एक वेळेला प्रगट झाले. कल्याण स्वामींना आपल्या छातीशी धरलं, उराशी धरलं. कल्याणा बाळा एवढा शोक करू नकोस, ही जीवनाची किती मोठी उपलब्धी आहे, किती मोठी सार्थकता आहे. आणि याच भावनेनी अशाच पद्धतीनं भगवंताविषयी आत्मीयता, साधू संत गुरु विषयी आत्मीयता म्हणून कुठून बाजूला गेलो थोडस. सद्गुरूंनंतर सत्शिष्याचं जीवन नाही, पतीनंतर पतिव्रतेचं जीवन नसतं. तसं देवानंतर भक्ताचं जीवन नाही. असा हा सगळा भाव, असं हे सगळं. आणि या साऱ्या भक्तिभावाच्या पुष्टीसाठी, या साऱ्या प्रेमपुष्टीसाठी आपल्याला सहकार्य करत आहे भगवंताची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत. उद्धवजी महाराज परीक्षिती राजांना वज्रनाभाला सांगत आहेत, ही गुरुपरंपरा काय आहे, ही भागवत परंपरा काय आहे. आणि कोण कोण या भागवत परंपरेने धन्य झालं, तेच भागवत मी इथं गातो आहे. पण त्यावेळेला आगमन झालं कलियुगाचं आणि उद्धवजी महाराजांनी सांगितलं, राजा तुम्ही जा, तुम्ही वृंदावनामध्ये जर का थांबला तर ही कथा पूर्ण होऊ शकत नाही. का? कारण कली येईल. तुम्ही कलीचं दमन करण्यासाठी सीमेवर उभे राहा, आम्ही कथा करतो. पहा आता कुणामुळं आपली कथा होते हे आपल्याला नसतं माहीत. बरं आपली कथा कोणती,
अचिंत्य शक्ती आपल्याकडून देवाची कथा करून घेते आहे, देवाची सेवा करून घेते आहे, आपल्याला माहीत नाही. उद्धवजी महाराज म्हणतात, वृंदावनात आता 1 महिना मी कथा सांगणार आहे, पण तोपर्यंत कली तिथं तुमच्या सीमेवर आलाय ना, तुम्ही इथं थांबू नका, तुम्ही जा त्या कलीचं दमन तिथं करा, तोपर्यंत आम्ही कथेचं रसास्वादन करतो. तर परीक्षिती राजे व्याकुळ झाले, म्हणतात, उद्धवजी महाराज, अहो तुम्ही आनंद घ्यायचा कथेचा, मग मी काय करायचं? मला कधी कथा कशी ऐकायला भेटेल? त्यावेळेला उद्धवजी महाराज म्हणतात, तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात. तुमच्या जीवनामध्ये कथेचा योग येईल आणि साक्षात शुकदेव तुमच्या समोर येऊन कथा सांगतील. कसे परीक्षिती कलीचं दमन करतात, कसे शुकदेव परीक्षितींसमोर येतात, कथेचा प्रवाह पुढं कसा चालतो आपण हे श्रवण करू. काही वेळाच्या विश्रांतीनंतर या ठिकाणावरती देऊ. आजच्या पहिल्या सत्राला आपण पूर्णविराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.